David and his predestination, दावीद आणि दावीदाचं अगोदरच ठरलेलं नशीब or the predestination of man. किंवा माणसाचं अगोदरच ठरलेलं नशीब. Romans 8 verse 30. रोम करास 8:30. Let's look to the Lord first. पहिलं प्रेयर करू. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, Lord, प्रभू, you want us all to live out our destiny. तुझी इच्छा आहे की आमचं ठरलेलं जे नशीब आहे ते नशीब आम्ही जगावं. I know, Father, if we don't discover our destiny, it would be a tragedy in our lives. मला माहिती आमचं नशीब आम्ही शोधून घेतलं नाही तर जीवनात काहीतरी महाभयानक होईल. Father, दे बापा, you help us, Lord, तू आम्हाला मदत कर to प्रभू. discover our destiny. आमचं नशीब काय आहे हे शोधून घ्यायला. Each one of us here, आम्ही प्रत्येक जण, that no enemy will forfeit our destiny. आम्हाला प्रत्येकाला आमचं नशीब शोधून घ्यायला मदत कर दे बापा, की एकाही शत्रूनं आमच्या विरुद्ध हल्ला पुकारू नये. That none of our flesh will be instrumental in going away from the destiny. कुणाचंही अंग मध्ये येऊ नये या नशिबाच्या विरुद्ध जाण्यात. But Lord, पण प्रभू help us मदत कर आम्हाला that we may all discover our destiny की आम्हाला सगळ्यांना आमचं नशीब कळावं and work within its boundaries आणि त्या नशिबाच्या चौकटीत आम्ही काम करावं and live to the utmost, Lord, आणि पुरेपूर जगावं that we may glorify you through our destiny. की आमच्या नशिबाद्वारे आम्ही तुला गौरव द्यावा. So lead us and guide us. आम्हाला मार्ग दाखव. Not only show to us once, but keep on showing to us, Lord, फक्त एकदाच नाही तर सदैव आम्हाला दाखवत राहा that till the very end की शेवटपर्यंत we will never go away from our destiny. आम्ही कधी आमच्या नशिबापासून लांब जाऊ नये. Thank you, Father. धन्यवाद देव Thank you, बाबा. Master. धन्यवाद प्रभू. I believe माझा विश्वास आहे you are helping us, तू आम्हाला मदत करत you are आहेस, leading us, मार्ग दाखवत you are आहेस, guiding us, रस्ता दाखवत आहेस. because we are all interested. का आम्हाला सगळ्यांनाच इंटरेस्ट आहे. We all know that we have been kept here for a purpose. आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायची उत्सुकता, कारण आम्हाला सगळ्यांना एक माहिती आहे की या जगात तू आम्हाला ठेवलंयस. The greatest thing that had happened in our life is salvation. सगळ्यात मोठं काम, महान काम आमच्या जीवनात जर कुठलं काही झालं असेल तर ते म्हणजे आमचं तारण But झालं. after our salvation, पण तारणानंतर we have to discover our destiny आम्हाला आमचं नशीब शोधून घ्यायला लागेल and then keep to its boundaries. आणि त्या नशिबाच्या चौकटीत राहायलाही So help लागेल. us, Lord. म्हणून मदत कर दे बापा That till the end of our lives, की शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत we may follow you आम्ही तुझ्या मागे चालावं and accomplish everything that you have for आणि us. तू आमच्यासाठी जे ठेवलंय ते सगळं पूर्ण करावं. Thank you, Father. In Jesus' name we pray. येशूच्या नावात मागतो. Amen and amen. Amen, Praise amen. the Lord. Amen. Romans 8 verse 30. रोम करास 8:30. Moreover, whom he did predestinate, them also he also called, and whom he called, them he also justified, and whom he justified, them he also glorified. रोम करास 8 अध्याय 30 वचन. आणखी ज्यांना त्याने पूर्वी नेमले त्यांना त्याने बोलावले, आणि ज्यांना त्याने बोलावले त्यांना त्याने न्यायी ठरवले, आणि ज्यांना त्याने न्यायी ठरवले त्यांना त्याने गौरवले. Praise the Lord. Hallelujah. I spoke to you what is destination or destiny. मी तुम्हाला सांगितलं की नशीब म्हणजे काय. I spoke to you what is predestination. मी तुम्हाला सांगितलं हे सुद्धा की अगोदरच ठरलेलं नशीब म्हणजे काय. And we are studying from one man's life how he fulfilled his destiny. आणि एका माणसाच्या जीवनातून आपण शिकत आहोत की त्यानं आपलं नशीब, त्यानं आपलं देवाने ठरवलेलं नशीब कसं पूर्ण केलं. David's predestination. दाविदाचं अगोदरच देवाकडून ठरलेलं नशीब. Amen. Amen. And I told you also, मी तुम्हाला हेही सांगितलं, as we are fulfilling our destiny, आपण आपलं नशीब पूर्ण करत असताना we also have to realize that we have our own free will. आपल्याला हेही कळायला हवं की आपल्याकडे आपली स्वतःची मुक्त इच्छा, स्वेच्छा आहे. Our free will can come against fulfilling God's destiny in our lives. आपली स्वेच्छा आपल्या विरुद्ध येऊ शकते. देवानं आपलं जे नशीब ठरवलंय त्या नशिबा विरुद्ध जायला, आणि कोणी तर विरुद्ध येईल का नाही येईल माहित नाही, पण आपली जी स्वेच्छा आहे ती जरूर आडवी येते. Amen. Amen. And as a child of God, आणि देवाची मुलं या नात्यानं it's a great tragedy that if we don't fulfill our destiny on this earth. ही एक महाभयानक बाब की या जगामध्ये जर आपण आपलं देवाने ठरवलेलं नशीब पूर्ण केलं नाही तर ही ट्रॅजेडी म्हणायची. It's like a bird with a broken wing which cannot fly and cannot do anything. मग असं म्हणायचं की एखादा पक्षी आहे, त्या पक्ष्याचे पंख तुटलेले आहेत आणि म्हणून त्याला उडता येत नाही, त्याला काही करता येत And so नाही. it's a disaster if we forfeit the आणि very म्हणून- reason why God has kept us here on this earth. हे महासंकट असेल जर देवाने जे काही आपल्यासाठी या जीवनात ठरवलेलं नशीब आहे ते नशीब जर आपल्याला पूर्ण करता आलं नाही, ते नशीबच आपल्याला कळलं नाही, तर हे महासंकट म्हणायचं त्या माणसावर. Remember, there is no one like you. एक लक्षात ठेवा,
तुझ्यासारखा कोणी नाही. Amen. Amen. There's nobody exactly like you. अगदी अचूकरित्या तुझ्यासारखा कोणी नाही. You are very different तू फार वेगळा आहेस. from every other person. बाकी प्रत्येक व्यक्तीपासनं तू वेगळा आहेस. As your genes and fingerprints never match with another, जसं तुझे जीन्स आणि फिंगरप्रिंट्स इतर माणसांच्या जीन्सची आणि फिंगरप्रिंट्सशी जुळणार नाही, जुळत नाही, so also you have a very unique destiny for yourself. तसं तुझं स्वतःचं नशीब पण एक विशिष्ट नशीब आहे की जे आणि कोणाचं नाही, फक्त तुझंच आहे. So when I speak about destiny, I'm speaking about predestination. मी नशिबावर बोलत असताना देवाने अगोदरच आपलं जे ठरवलेलं नशीब आहे त्या नशिबावर बोलत आहे. नेहमी समजा Something pre-planned by God. काहीतरी जे देवाने आपल्यासाठी अगोदरच योजून ठेवलेलं आहे, Something written beforehand by God. असं काहीतरी जे देवाने अगोदरच आपल्यासाठी लिहून ठेवलंय, पूर्वनियोजित, पूर्वनेमलेले, देवाने ठरवलेले, It was written लिहिलेलं आहे. before the foundation of the world. या जगाचा पाया घालण्या अगोदर हे लिहिलेलं आहे. काय? तुझं माझं नशीब. Amen. आमेन. It was in the mind and heart of God. नेहमीच तुझं माझं नशीब देवाच्या मनात, हृदयात होतं. देवाने ते लिहून ठेवलेलं आहे. बस उलगडून घेणं आपलं काम आहे. So your destiny did not start from your mother's womb. तर तुझं नशीब तुझ्या आईच्या ओटीपोटातनं सुरू झालेलं नाही. As I told you last week, जसं गेल्या रविवारी मी तुम्हाला सांगितलं, because Galatians 1:15, गलती 1:15 Paul speaks that there is a difference between separation and predestination. पॉल म्हणतो की वेगळं करून घेणे आणि अगोदरच ठरलेले, अगोदरच नियोजित असणे यात फरक आहे. But when it pleased God who separated me from my mother's womb and called me by his grace. गलतीकरास पत्र 1 अध्याय 15 वचन. परंतु मी माझ्या आईच्या गर्भातून जन्मलो तेव्हापासून ज्या देवाने मला वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले, वेगळे केले. वेगळे केले, त्याला हे बरे Destiny वाटले. and वेगळे केले is different. वेगळे केले आणि ठरलेलं नशीब हे दोन वेगळे भाग आहेत. Separation starts from the mother's womb. वेगळं केलं हे आईच्या ओटीपोटातनं सुरू होतं. And one day we will study on separation also. आणि एके दिवशी आपण या वेगळ्या होण्यावर सुद्धा अभ्यास करू की आईच्या ओटीपोटातनं त्याने मला वेगळं करून घेतलं. Who is separated, when you are separated. कोण वेगळं केलेलं असतं, कधी वेगळं केलेलं असतं, All that we need to study. ह्याचा सगळ्याचा अभ्यासही व्हायला हवा. But right now आता मात्र we are studying on predestination. नशिबावर शिकत आहोत. So this subject is very important हा विषय फार महत्वाचा आहे for each one of us. प्रत्येकासाठी. And you have to hear and keep on hearing till it enters your system. आणि तुम्ही हा विषय ऐकत राहायचा जोर तुमच्या पूर्ण सिस्टम मध्ये तो भिनत नाही तोवर ऐकत राहायचा. Because we are coming out with our CDs. सीडी तर येतातच आहेत. So you need to just go on watching and just discover your destiny and keep it within the boundaries कधी of ना the कधी या destiny. सीडी घ्यायच्या, या सीडी घरात वाजवायच्या, ऐकत राहायचं, कुठेतरी समजून घ्यायचं की माझा जन्म का झाला, माझं नशीब काय आहे, ते नशीब शोधून घ्यायचं, त्या नशीब पूर्ण करायचं. Because the devil also can take you out from your destiny. कारण सैतान तुम्हाला तुमच्या नशिबाच्या चौकटीतनं बाहेर भगवू शकतो. Praise the Lord. Amen. So now we will study on David's destination. आता दाविदाच्या ठरलेल्या नशिबावर येऊ. So I told you last week, मी गेल्या आठवडी तुम्हाला सांगत होतो there is a major destiny for you and there is a minor destiny. तुमच्यासाठी एक मुख्य महत्वाचा नशीब आहे आणि दुसरं लहान सहान आहे. Amen. Amen. So you need to discover the major destiny, the main destiny that God has for तर you. पहिलं तर आपण आपलं मुख्य महत्वाचं नशीब काय आहे जे देवाने ठरवलंय ते शोधून घ्यायचं. Now for David, दाविदाला I told you, मी सांगितलं his main destiny was to purchase a land and build a temple. त्याचं मुख्य महत्वाचं नशीब असं होतं दाविदाचं की मी जमीन विकत घेणं आहे आणि देवाचं मंदिर मी उभं करणं आहे. Amen. Amen. Not by his own hands, but he has to make preparations. That was his job. स्वहस्ते नाही तर त्यांनी तयारी करून ठेवायची आहे आणि हे दाविदाचं काम होतं. And his destiny was that he has to buy the land in Jerusalem. आणि दाविदाचं नशीब, दाविदाच्या नशिबात हे लिहिलेलं होतं की यरुशलेममध्ये त्यांनी जमीन विकत घ्यायची देवाचं मंदिर बांधायला. Amen. Amen. That was God's destiny for David. आणि देवानं दाविदासाठी हे ठरवलेलं नशीब बरं का. So each one has his own destiny. तर प्रत्येकाचं नशीब ठरलेलं असतं, Praise God. देवाने लिहिलेलं असतं. So if you read in First Chronicles and Second Chronicles, पहिला इतिहास, दुसरा इतिहास ही पुस्तकं जर आपण वाचली तर आपल्याला कळेल. these two books, पण एक इतिहास, दोन इतिहास ही जी पुस्तकं आहेत, ही जर पुस्तकं आपण वाचली
you will see that it speaks more on the major call of God for David. तर या पुस्तकांना वाचल्यानंतर कळतं की दाविदाच्या जीवनावर परमेश्वराचं जे मुख्य पाचारण आणि देवाने त्यासाठी ठरवलेलं मुख्य नशीब जे आहे ते या दोन पुस्तकांमध्ये आपल्याला प्रगट होत जातं. But if we read 1 Samuel and 2 Samuel, पण 1 शमूएल आणि 2 शमूएल ही पुस्तकं जर वाचली there you see तर तिथे असं लक्षात यायला लागतं there is no perfect destiny or the perfect walk of David in his destination. दाविदाचं पुरेपूर नशीब नाहीये. म्हणजे दावीद पुरेपूर त्या देवाने लिहिलेलं नशीब आहे, परंतु त्या देवाने लिहिलेल्या पुरेपूर नशिबामध्ये दावीद पुरेपूररित्या चालताना आढळत नाही. So we see him detouring the म्हणजे 1 place. शमूएल 2 शमूएल वाचल्यानंतर कळतं की नाही दावी इथे थोडासा पडला, तिथे थोडासा चुकला. So always keep these two books in mind. तर ही दोन्ही पुस्तकं नेहमी डोक्यात ठेवायची. 1 Samuel, 2 Samuel is David walking a little bit away from his destiny. 1 शमूएल 2 शमूएल इज इक्वल टू लिहून ठेवा. 1 शमूएल 2 शमूएल इज इक्वल टू दावीद कुठेतरी त्याच्या पुरेपूर नशिबामध्ये थोडस वाकडं किंवा चुकीनं चालतोय, Walking in his own will. स्वतःच्या इच्छेत कुठेतरी थोडा बहकतोय. But if you want to see the purpose or the destiny of God for David, it is written in 1 Chronicles and 2 Chronicles. आणि 1 इतिहास 2 इतिहास इज इक्वल टू देवाने दाविदासाठी लिहिलेले, देवाने दाविदासाठी ठरवून ठेवलेले नशीब. So in 1 Samuel and 2 Samuel, 1 शमूएल 2 शमूएल what do you see? काय पाहायला मिळतं? He is not hitting at his major destiny. दावीद त्याच्या मुख्य नशिबापर्यंत पोहोचतच नाहीये, म्हणजे हिट नाही करत आहे, बरोबर निशाणा नाही साधत आहे. But in 1 Chronicles and 2 Chronicles, he is hitting at his destiny. पण 1 इतिहास 2 इतिहास मध्ये आपल्याला वाचल्यावर कळतं की नाही दावीद तिथं आपलं जे काही ठरलेलं नशीब आहे त्या नशिबाकडे बरोबर जात आहे, चालत आहे. So I thank God that God has also added 1 Samuel and 2 Samuel that sometimes we may miss and we may also understand David also missed. तर Okay. देवाचे मी आभार मानतो. 1 शमूएल 2 शमूएल या पुस्तकांची भर पण देवाने टाकली अशासाठी की आपल्याला कळावं की दावीद जसं थोडंसं चालताना चुकला तसं आपल्याकडनं पण चुका होऊ शकतात. Amen. Amen. So every one of us has 1 Samuel and 2 Samuel in our तर आपल्या lives. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 1 शमूएल आणि 2 शमूएल ही पुस्तकं येतात बर का. It may not be like David or unlike David, but you will have your own little faults or great faults. अगदी दाविदासारख्या चुका असतील नसतील असं काही सांगत नाही, पण प्रत्येकाच्या आपापल्या स्वतःच्या युनिक चुका असतात. Amen. Amen. So, many times we are called to walk straight, but we sometimes go into the hedges and by lanes. बऱ्याच वेळेला आणि सर्वदाच आपल्याला तर सरळ चालायलाच बोलवलेलं असतं, परंतु आपण तो सरळचा महामार्ग सोडून गल्लीत जायची सवय खूप ना. Why? Because we have a free will. का? See? स्वेच्छा आडवी येते, So त्याला that- गल्ली आवडते, So God tolerates it, तर देव सहन करतो. but provided we come back to 1 Chronicles and 2 पण Chronicles. 1 इतिहास 2 इतिहासला परत आलं पाहिजे. 1 इतिहास 2 इतिहासकडे परत येऊ तोवर देवबाप हे सगळं खपवून घे की कधी कधी गल्लीत जाऊन बसतो ठीक आहे, पण एक्सप्रेस हायवे सोडायचा नाही. आमेन. Amen. Don't go into by lanes and keep on going there and forget what God has for you. मी गल्लीच धरली, अरे गल्ली धरली, तू गल्लीत काय करतो? See, if हायवे राहिला ना. you want to go to Mumbai, you can take your by lanes, but you cannot keep on going through the by lanes. You will never reach Mumbai. मुंबईला जायचं असेल तर गल्ल्या घेतल्या तर चालतंय, खालची गावं घेतली तरी चालतंय, पण एक्सप्रेस हायवे सोडून नाही चालत ऑल टुगेदर. Amen. आमेन. If you keep on going in the by lanes, you will never reach there. गल्ल्यांमध्येच जर जात राहिला तर मुंबई यायची कधी आणि तू पोचायच्या कधी? Amen. And so I will show you how मी दाखवतो the कसं. sidetrack of David, how he fell in sin with Bathsheba. दाखवतो मी थोडंसं तुम्हाला की बत्शिबा बरोबर त्याचं जे पाप घडलं ते कसं महामार्ग सोडून थोडासा गल्लीत जायला लागला तेव्हा कसं काय सगळं झालं And killing of Uriah. आणि युरियाला ठार मारलं. Now, killing of Uriah and sinning with Bathsheba is not mentioned in 1 Chronicles and 2 Chronicles. 1 इतिहास 2 इतिहास मध्ये त्यानं युरायाला ठार मारणं बत्शिबा बरोबर पाप करणं हे लिहिलेलं नाही. Why? का? Why is it not written? का 1 इतिहास 2 इतिहास मध्ये हे लिहिलेलं नाही? Because that was not the destiny set up by God for David. कारण देवाने दाविदासाठी ठरवलेलं ते नशीब नाही, त्याच्या नशिबातला तो भाग नव्हता. Amen. So it is mentioned only in 1 Samuel and 2 Samuel. आणि म्हणून फक्त 1 शमूएल 2 शमूएल मध्ये या गोष्टींचा उल्लेख आहे. A passing word is mentioned in 1 Chronicles, just a passing word of Uriah, but not in detail. युरायाविषयी एक असा सहज जातानाचा शब्द 1 इतिहास मध्ये लिहिलाय, पण डिटेल तपशीलवार रीतीनं 1 इतिहास 2 इतिहास मध्ये बत्शिबा युराया हे
दाविदाचं हे पाप याची नोंद नाही. Nothing is mentioned of what happened. काय झालं, दाविदाने असं थोडासा मार्ग सोडून गल्लीत जाऊन काय केलं ते लिहिलेलं नाही. It's not even mentioned who was instrumental in the killing of Uriah. आणि युराला मारण्यामागे कुणाचा हात होता तेही लिहिलेलं नाही 1 इतिहास 2 इतिहास मध्ये. Why? का? Because it was not in the predestination of कारण God. देवाने दाविदासाठी जे ठरवलेलं नशीब होतं त्या नशिबातला हा भाग नव्हता. मग काय होतं, हा दाविदानी केलेला नसता उद्योग. So we have our own books. तर आपली स्वतःची पुस्तकं So असतात. we also have our First Samuel and Second Samuel, and we also have our First Chronicles and Second आपली Chronicles स्वतःची of our life. पुस्तकं असतात. हो, आपल्याला सगळ्यांना माहितीये 1 शमूएल 2 शमूएल आपल्याही जीवनात आहे. 1 इतिहास 2 इतिहास आपलंही लिहिलेलं आहे. Amen. Amen. But the main illumination of David's life is written in the book of Chronicles. परंतु इतिहासाच्या पुस्तकामध्ये दाविदाच्या जीवनातलं मुख्य नशीब काय लिहिलंय, देवाने काय ठरवलं होतं ते तिथं आपल्याला वाचायला मिळतं. It's not mentioned in First Chronicles. 1 इतिहास मध्ये लिहिलेलं नाही, See, पहिल्या इतिहासात लिहिलेलं there नाही. are many things which are similar in both the books. दोन्ही पुस्तकात बरंच काही सारखं आहे, But पण of the sinning and doing things contrary is not mentioned. पाप करणं आणि गोष्टी विरुद्ध करणं याचा उल्लेख तिथे नाही. Why? का? Because it's outside the will of God. कारण ते देवाच्या इच्छेत नव्हतं ना. Amen. Amen. And the book of Chronicles is written that you may understand what your predestination is. आणि इतिहासाचं पुस्तक अशासाठी लिहिलेलं आहे की तुला कळावं तुझ्या नशिबात देवाने काय लिहिलंय. Amen. Amen. So you read at home First Chronicles and Second Chronicles and compare it with First Samuel and Second Samuel. तर घरी जाऊन Concerning अभ्यास David. करा. पहिला दुसरा इतिहास वाचा, पहिलं दुसरं शमूएलाचं पुस्तक वाचा आणि मग तुम्हाला उलगडेल मी काय म्हणतोय. Amen. Amen. Last week I said, गेल्या वेळेला मी बोललो, you may ask how much is God's predestination and how much is my own free will. तुम्ही कदाचित विचाराल की देवाने ठरवलेलं माझं नशीब किती आणि माझी स्वेच्छा किती, म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मर्जीनं किती चालू शकतो. Read First Samuel, Second Samuel with First Chronicles, Second Chronicles. You will understand how much portion belongs to David and how much portion belongs to God for David. एक दुसरा शमूएल वाचा, एक दुसरा इतिहास वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल की दाविदाचा भाग किती होता स्वेच्छेचा आणि देवाने त्यासाठी ठरवलेलं नशीब किती होतं. पहिला दुसरा इतिहास आणि पहिला शमूएल दुसरा शमूएल ही पुस्तकं आज जाऊन घरी वाचा, म्हणजे कळेल तुम्हाला. Praise the Lord. आमेन. And you are called to major on your destiny. आणि तुम्हाला मात्र तुमचं जे मुख्य नशीब आहे त्या नशिबावरती यायला देवाने सांगितलेलं आहे की हे तुझ्यासाठी ठरलेलं आहे, तू हे कर. Amen. आमेन. How can one accomplish his destiny? एखादा माणूस आपलं नशीब कसं पूर्ण करेल. Stay within the boundaries. सिंपल, चौकटीत राहा, मर्यादा सोडायच्या नाहीत, चौकटीत राहा. Praise the Lord. कुंपण सोडायचं नाही. If you're not doing the major in your life, मुख्य नशीब जर तुझ्या जीवनात तू पूर्ण करत नसशील then you're not doing the perfect will of God for you. तर देवाची पुरेपूर इच्छा तुझ्यासाठी जी आहे ती तू सोडलेली आहे. If you want God's backing, जर तुला देवाचा पाठिंबा हवा if you असेल, want angels backing, जर तुला देवदूतांचाही पाठिंबा हवा if you असेल, want divinely ordained people to be around you, जर दैवीरित्या योजलेली नेमलेली माणसं तुला तुझ्या आजूबाजूनी हवी असतील, if you want your positions, जर तुला तुझं पद हवं if असेल, you want blessings, जर तुला आशीर्वाद हवे असतील, then you cannot afford to walk outside your destiny. तर देवाने तुझ्यासाठी जे नशीब ठरवलंय त्या नशिबाला सोडून तुला चालणार नाही. Don't walk away from your destiny. देवाने तुझं ठरवलेलं जे नशीब आहे ना त्या नशिबाच्या चौकटीत वाग. नाही मला होत नाही, कसं होत नाही, व्हायला हवं. Amen. आमेन. If God has called you to be a pastor, be a pastor. देवाने तुला पास्टर म्हणून पाचारलंय का, मग पास्टर बन. If you're not called to be a pastor, don't push yourselves to become a pastor because it is somebody else's destiny that you are देवाने fulfilling. तुला पास्टर म्हणून पाचारलेलं नसेल तर नको ना बनू पास्टर, मग तू आणि कोणाचं तरी नशीब पूर्ण करायला चाललाय. Amen. Yes, there are pastors पास्टर्स आहेत who are called to work under men of God. ज्यांना असंही पाचारण असतं की ज्यांनी देवाच्या सेवकांच्या हाताखाली काम करावं, असेही पास्टर असतात. Like Paul had Timothy, Silas, Dr. Luke. जसं पॉलकडे तिमोथी, And Mark. सिलास, डॉक्टर लूक, मार्क हे पॉलच्या हाताखालचे होते. Though Mark just wanted to go out of his destiny, but he came back जरी later on. मार्कला थोडंसं मन की मर्जी थोडीशी मार्कची पण आडवी आली आणि मुख्य नशिबातनं थोडासा बहकला पण मागावून परत आला. So, praise God. देवाला धन्यवाद. Sometimes कधी कधी our eyes are so huge that we want to do everything what the world does. आपले डोळे इतके मोठे असतात की अख्ख्या जगात जे कोणी जे काही करत आहे ते सगळं आपल्याला करायची इच्छा होते And finally, we don't do a thing. आणि शेवटी आपण काहीच करत नाही कारण सगळं करायला गेलो. Amen. आमेन. If
If God has called to be an individual pastor, then He will provide all the things that you will be an independent pastor. देवाने जर तुला स्वतंत्र पाळकीय सेवा दिलेली असेल तर देव त्यासाठी तुला पुरवेल सुद्धा, तुला सज्ज करेल सुद्धा आणि तुला सोपं जाईल. Amen. आमेन. And so, as you have major prophets and there are minor prophets also, जसं मुख्य मोठे संदेशचे असतात आणि मग छोटे छोटे लहान संदेशचे like असतात. in the Bible, you have major prophets like Jeremiah and Isaiah and Ezekiel जसं बायबलमध्ये and John the Baptist. जसं बायबलमध्ये मुख्य मोठे संदेश ते होऊन गेले, यिर्मया, यशया, बाप्तिस्मा देणारा योहान. And then you have minor prophets also in the मग Bible, छोटे छोटे संदेश ते पण बायबलमध्ये आहेत. like Micah, जसं मिखा, Nehemiah. नेमाया, स्मॉल Ezra. टाइम, एज्रा, स्मॉल टाइम, See, these are all, and Haggai. हगाय, These are all small time pastors, minor prophets. They are called. मायनर, स्मॉल टाइम, छोटे संदेश ते. But they stuck on to their calling. पण ते त्यांच्या पाचरणात बनून राहिले, मोठ्यांना बघून भगले नाहीत And God blessed them. आणि देवाने त्यांना आशीर्वादित केलं. Maybe you're called to be a prayer warrior. कदाचित तुम्हाला प्रार्थना योद्धा म्हणून पाचारण असेल. Stay faithful करत राहा प्रार्थना, विश्वासू राहा त्यात. till the very end. कधीपर्यंत? मरेपर्यंत. Maybe that is your destiny. कदाचित तेच तुझं नशीब आहे. And if you are happy there and if you are bearing fruit, praise God. आणि तिथे जर तू आनंदी आहे आणि तिथे जर तू सफळ होत आहे तर देवाला धन्यवाद, तू तुझं नशीब साधलं. Like we have Melvin, we have Nitesh and all, they are playing music and they are singing, they are worshiping the Lord. जसं आपल्याकडे मेल्विन आहे, नितेश आहे, हे सगळे संगीत वाजवतात, वाद्य वाजवतात, देवाची आराधना करतात, Very faithfully doing their jobs. अगदी विश्वासूपणे आपापलं काम करतात. That is their destiny. त्यांचं नशीब आहे ते. And they are a blessing to the church, to the body of Christ. आणि ते चर्चला आशीर्वाद आहेत, ख्रिस्ताच्या शरीराला आशीर्वाद आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. See, after discovering your destiny, the next important thing for you is to stay within the boundaries. तुमचं नशीब तुम्ही एकदा शोधून काढलं ना की देवानी माझ्यासाठी काय ठरवलेलं आहे, त्यानंतर त्या चौकटीत राहणं फार महत्वाचं, कुंपण सोडायचं नाही. Are you understanding? कळतं का? Anytime you discover your destiny and you get carried away and go outside the boundary that God has established for you, you always suffer. कधीही तुम्हाला एकदा आपलं देवाने ठरवलेलं नशीब कळल्यानंतर मग जर तुम्ही चौकटीतून बाहेर जायचा प्रयत्न केला आणि त्या नशिबाच्या चौकटी बाहेर गेलात तर मग त्रास व्हायला लागतो. Because they see somebody else and somebody else. कसं होतं ते, आणि कोणाला तरी पहा, हे देखो, हुडको देखो, I will also do it. मी पण करीन. But you are not somebody else. पण तू तो कोणीतरी नाहीस ना, तू आहेस. सबका देखो खरो खुद का. आमेन. See, some want to hurry up with the destiny. की काही लोकांना आपल्या नशिबामध्ये फटफट उशीर झाला ना, फटफा, अरे. See, and they want to have a wider scope in their destiny. आणि त्यांना नशिबामध्ये असे खूप लार्ज असे स्कोप हवे असतात. No, you don't need to. काय गरज आहे? If you have an enlarged territory, it will be given by God, not by you. जर विस्तारित राज्य हवं तर देव देईल ना तुला. See, I would love to preach to the whole world. मलाही अख्ख्या जगाला संदेश सांगायला आवडेल हो. Amen. आमेन. See, people may want to take me to international level. आणि लोकांनाही मला इंटरनॅशनल लेवलवर घेऊन जायला आवडेल. But there is little fear if somebody speaks about international ministry. पण इंटरनॅशनल मिनिस्ट्रीचा विषय कोणी केला की थोडे आतमधून भीती वाटते. See, that doesn't mean if I don't do international ministry, then I am not a right pastor. पण or a याचा man अर्थ of असा God. लागतो का की मी इंटरनॅशनल सेवक नाहीये म्हणजे मी बरोबर पास्टर नाही No, का? I am in the destiny of God. मी देवाने माझ्यासाठी ठरवलेल्या नशिबात आहे. It's a fad that every person has to reach international. ही फॅड आहे अलीकडे, ही फॅशन झालेली आहे अलीकडे की प्रत्येक बिलीवर व्यक्ती इंटरनॅशनली पोहोचला पाहिजे. See, Jesus lived in that area of only Galilee. येशू ख्रिस्त गालिलातच होता, Only Galilee. फक्त गालिल. असंही होऊ शकतं. See, he never stuck to India. कुठे तो भारतात आला? येशू कुठे भारतात आला? So it's very important. महत्वाचं आहे. लोक See, म्हणायला काय काय you म्हणतात तू need, समजून you घे. need to walk with Jesus. येशू बरोबर चालायचं. Don't go further than Jesus. त्याच्या पलीकडे नाही, त्याच्या पलीकडे कुठं मजल मारायला चालला येशू, लांब राहायला See, it राजा. is better you stay behind and you can see Jesus than going ahead of Jesus and not seeing Jesus. त्याच्याऐवजी तू येशूच्या मागे राहा आणि येशूला शोधत शोधत येशू बरोबर ये. पण येशूला मागे सोडून तू कुठं पुढे जाऊन मिनिस्ट्री करतो? Amen. And sometimes it is the ego, the flesh, and many things that deprive us of fulfilling our destiny and getting into somebody else's destiny. आणि कधी कधी मीपणा, अहमपणा, स्वार्थी बुद्धी हे सगळं आपल्याला आपलं नशीब पूर्ण करण्यापासून वंचित ठेवतं आणि दुसऱ्यांच्या नशिबामध्ये आपण जायला पाहतो जे जमत नाही. Amen. Praise the Lord.
Like I have Dr. Sunil John, I have Brother Patak. They have been from the time of the inception, 25 years they are walking with me. जसं माझ्या बरोबर डॉक्टर सुनील जॉन आहेत, ब्रदर आनंद पाठक आहेत, ही माणसं माझ्या बरोबर गेली 25-26 वर्ष या मिनिस्ट्रीच्या संस्थापनेपासून माझ्या बरोबर आहेत And they are fulfilling their destiny. आणि त्यांचं नशीब ते पूर्ण करतायत. This is what they are called for. त्यांना माहितीये की यासाठीच आपलं पाचारण आहे And they are available all the time. आणि सदैव उपलब्ध असतात. They are a blessing to the church. चर्चला आशीर्वाद, They are preaching to people. लोकांना संदेश सांगतात. See, that is their destiny. त्यांचं नशीब आहे ते. And so we see that, we should not go away from the जसं limitations पण of our आता destiny. ब्रदर डेव्हिड कुंदर आपल्या बरोबर आहेत. आपल्याला आपली मर्यादा कळली पाहिजे आणि त्या चौकटीत आपण राहायचं. यांचं त्यांचं See, बघून if you ask me, तुम्ही जर मला विचारलं, on my own, I cannot gather one person. तुम्ही जर मला विचारलं ना, मी अगदी शेवटपर्यंत तुम्हाला हेच सांगेन की माझ्या स्वतःच्या शक्तीवर मी एक माणूस चर्चला आणून बसू शकत नाही. Because I had no friends in life. कारण जीवनात मला कोणी मित्रच नव्हते. I could survive all alone on any Patmos island मी also. एकटा जीव, पात्म नावाच्या बेटावर मी आयुष्यभर एकटा राहू शकतो. But the crowd is my destiny today. पण आज माझं नशीब आहे लोकांची गर्दी. And so you can imagine this crowd that comes here, I've got nothing to do with it. तर कल्पना करा तुम्ही, ही जी गर्दी इथे येते ना, त्याशी माझा काडीभर संबंध नाही. Amen. No. That doesn't mean every pastor should have 10,000 members, then he is fulfilling his destiny. याचा अर्थ असाही Right? लागत Don't नाही misunderstand की me. प्रत्येक पास्टरांकडे 10,000 मेंबरशिप असली पाहिजे, मगच ते देवानं त्यांच्यासाठी ठरवलेलं नशीब पूर्ण करतायत, असंही काही नाही. Because Jesus gives us an illustration of a shepherd having 100. येशू ख्रिस्त आपल्याला एक उदाहरण देतो. एका मेंढपाळाकडे 100 मेंढरं होती. So I feel a pastor should have 100 sheep. येशू At ख्रिस्तांनी least उदाहरण minimum. दिलं, एका मेंढपाळाकडे 100 मेंढरं होती. तर मला असं वाटतं एखाद्या पास्टरांकडे कमीत कमी 100 मेंबर असावे And then he needs to improve upon it, आणि मग त्यावरती त्यांनी सुधारणूक करावी. make it to 100, not to 50 again. 100चे 150-200 करावे, 100चे 50 नाही. So each one has to fulfill his or her destiny. प्रत्येकाला आपापलं नशीब पूर्ण करावं लागतं, करायचं आहे. Amen. आणि करा. Praise the Lord. Amen. So here we see in David's life, इथं दाविदाचं जीवन आपण पाहतो. he was fulfilling his destiny. आपलं नशीब पूर्ण करत होता. Amen. देवाने ठरवलेलं, That was what God had called him for. जे देवाने त्याला ठरवून दिलेलं होतं, देवाने ज्यासाठी त्याला पाचारलेलं होतं, दावीद ते पूर्ण करायला And निघाला. when you're doing your destiny, आणि आपलं नशीब आपण पूर्ण करत असताना God will bless you देव तुम्हाला आशीर्वाद देईल. financially, materially, spiritually. आर्थिकरित्या, भौतिकरित्या, आध्यात्मिकरित्या. Like there was this one pastor, जसं एक पास्टर होते, young fellow, तरुण जवान, very zealous for God. एकदम आवेशी. Now, and then he gave a big prophecy over my life when my church was growing. त्यांनी माझ्या चर्चवर, माझ्या जीवनावर एक भविष्यवाणी दिली जेव्हा माझं चर्च, आपलं चर्च वाढत होतं तेव्हा. And somebody brought him to my house. कोणीतरी त्या जवान पास्टरांना माझ्या घरी आणलं. And he prophesied over me. त्यांनी माझ्यावर भविष्यवाणी केली And he said, आणि म्हणाले, God is giving me a church. ते मला चर्च देत आहे, Thousands of people will be there. हजारो माणसं येणार आहेत. And you have to come and preach in my church. स्वतःविषयी त्या जवान पास्टरांनी भविष्यवाणी करून असं सांगितलं की माझं चर्च मोठं असणार आहे, माझ्या चर्चला हजारो माणसं येणार आहेत, तुम्ही माझ्या चर्चला प्रीचिंग करायला याल. And you will be coming at that time. याल. And I will just send my helicopter to you. मी हेलिकॉप्टर पाठवीन तुम्हाला आणायला. And we will have a helipad near my church. हेलिपॅड तयार करीन मी चर्च पाशी. And they will just pick you up and take you there and then again send you back, and we will have a railway station mentioned on the church name and all आज that. तुम्हाला असं उचलून तिथपर्यंत घेऊन येतील, माझ्या चर्चच्या नावाने रेल्वे स्टेशन सुरू होईल. I know, if you are a Joseph, you can say that to me. I will listen to you like Jacob. तुम्ही योसेफ असाल तर माझ्याशी असं बोलू शकता, मी याकोबासारखं तुमचं ऐकील. पण See, but you have to be sure what you're saying. खात्री पाहिजे ना, अरे बोलताना खात्री पाहिजे. Amen. आमेन. Later on, it hasn't happened yet. I'm just waiting. अजूनपर्यंत झालेलं नाही, मी वाट पाहू नये. See, certain things we need to होय know का? where we are called. असं नाही. Now, why these people make such prophecies? लोक अशा भविष्यवाण्या का करतात? Why do they say that I can buy a land, I can bring people? लोक का अशा भविष्यवाण्या करतात की मी जमीन घेईन, मी लोक See, आणीन? in my walk with the Lord for these 25 years, ही 25 वर्ष जे I've काही met मी many देवाबरोबर people like चाललो, this. मी अनेक लोकांना असल्या भेटलेलो आहे. they say it on the force of financial hold they have in their lives. त्यांच्या जीवनात जो एक आर्थिक आधार त्यांच्याकडे असतो ना, पैशाचा पाठिंबा,
त्या जोरावर ते बरंच काही बोलतात. Some people have lots of money. काहींकडे पैसे भरपूर असतात And they say, even if God doesn't give me a land, I can buy it with my own money. आणि मग ते म्हणतात देवानी जमीन दिली नाही दिली मी स्वतःच्या पैशाने घे. But you can buy a land, but you cannot fill it up, isn't it? अरे जमीन घेशील पण चर्च भरायला देव लागतो. See, that is where people misunderstand. तिथं गैरसमजुती होतात. Now, when God called me, देवानी जेव्हा मला पाचारलं, I had 1 rupee in my bank. माझ्या बँकेत तर काहीच नव्हतं, एक पैसा नाही. So God had to provide. म्हणजे याचा अर्थ काय? अर्थ दुसरा काही नाही, देवानी पुरवायचं. God had to provide. देवाला पुरवावंच लागलं And He provided. आणि देवानी पुरवलं. See, because He saw me fulfilling my destiny. कारण देवानी पाहिलं की हा मी त्याच्यासाठी लिहिलेलं नशीब पूर्ण करत आहे. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Once you discover your major destiny, एकदा का तुम्हाला तुमचं मुख्य नशीब कळून आलं, God will back you up. देव तुम्हाला पाठिंबा देईल He will do anything for you to fulfill that destiny of आणि देव yours. तुमच्यासाठी काही करायला तयार होईल की जे तुम्हाला तुमचं ठरलेलं नशीब पूर्ण करायला मदत करेल. Never walk away from the destination that God has called you for. देवाने तुमच्यासाठी जे नशीब लिहून ठेवलंय ना त्यापासनं पळवाटा काढून पळू नका. Now, what was David's major predestination? दाविदाचं मुख्य नशीब काय होतं? First Chronicles 11th chapter to 21st chapter, you can read it at home. एक इतिहास 11वा अध्याय ते 21व्या अध्यायापर्यंत घरी जाऊन वाचा. पहिला इतिहास 11वा अध्याय ते 21व्या अध्यायापर्यंत घरी जाऊन वाचा. I'm giving you homework, tuition. गृहपाठ देत आहे, ट्युशन. So there you will see David's predestination. तिथे तुम्हाला दाविदाचं ठरलेलं नशीब काय होतं ते कळेल. That which was not known by any other means is revealed to us, and how beautifully David walked in his destiny, you can read it there. जे इतर कुठल्याही रीतीनं आपल्याला उलगडलेलं नाही पण देवाने आपल्याला उलगडवून सांगितलेलं आहे आणि दावीद कशा पद्धतीनं त्या ठरलेल्या नशिबामध्ये चालू लागलेला आहे ते कळतं. Why did David become a king? दावीद राजा का झाला? तो खूप स्ट्रॉंग होता. खूप स्ट्रॉंग होता. No, that was his destiny. त्याचं ठरलेलं नशीब होतं. Amen. आमेन. Not because he was very wise, फार हुशार आणि ज्ञानी होता म्हणून नाही. because that was his destiny. ते त्याचं ठरलेलं नशीब होतं की ठरलेल्या नशिबात मी राजा तर होणार आहे. His destiny was revolving around the temple of God. त्याचं ठरलेलं नशीब काय होतं? देवाच्या मंदिरासभोवताली तू घोटाळायचं. His destiny was to buy the land for the temple. तू मंदिरासाठी जमीन विकत घ्यायची. Amen. तू पूर्व तयारी करायची. If you read in First Chronicles 3:4, एक इतिहास 3रा अध्याय 4थं वचन जर वाचलं, it says he was made king over Hebron. हेब्रोनचा राजा करण्यात आलं त्याला. See, only on Hebron. हेब्रोनचा राजा झाला तो फक्त. Small place. हेब्रोन एक छोटीशी जागा. See, and he was anointed, अभिषिक्त होता. 33 years old. 33 वर्षाचा होता. Approximately, I said. About 33 years old. मी अंदाजपंची म्हटलो पण इथे लिहिलेलं आहे तेव्हा दावीद 33 वर्षाचा होता. Now, you know, Jesus also started somewhere at that time at the age of 30. आणि येशूनी पण सुरुवात तशीच केली 30व्या वर्षी. So you see how he moves in phases. म्हणजे कसं टप्प्याटप्प्याने तो पुढे जातो बघा. You know, the first anointing he received when he was a young boy by Samuel. पहिला अभिषेक त्याला प्राप्त झाला जेव्हा तो लहान बालक होता शमूएलाद्वारे. See, and second in Hebron, नंतर दुसरा या हेब्रोन that मध्ये is Judah. म्हणजे यहुदया. And third we see later on he was anointed as king over all Israel. आणि मग तिसरा टप्पा आपण पाहतो की संपूर्ण इस्रायल देशावर त्याला राजा करण्यात आलं. How God is taking him in his destiny. म्हणजे देव कसं त्याच्या ठरलेल्या नशिबात त्याला टप्प्याटप्प्याने फेज वाईज पुढे नेतोय. You don't do a thing. काही करायला लागत Only your नाही. faithfulness is enough. काही स्वतः उड्या मारून करायला लागत नाही, फक्त विश्वासूपणा पाहिजे बस. You don't need to push your way. You need to just open the doors that God has prepared for you and foreordained before the foundation of the world. ढकलून धक्के मारून दरवाजे उघडायला सुद्धा लागत नाही, फक्त विश्वासू राहा आणि देवानी बरोबर तुमच्यासाठी ठरवलेलं नशीब आहे त्या नशिबात तुम्ही पुढे जाल. And that's what David did. दाविदानी तेच केलं. He had only one thing in his mind and heart. एकच गोष्ट त्याच्या मनात आणि हृदयात होती. God. देव. God. देव. And his destiny for देव. me. देवाने माझ्यासाठी ठरवलेलं माझं नशीब. Amen. Amen. And see, when you find your destiny, आणि एकदा का आपल्याला आपलं ठरलेलं नशीब उलगडलं you will know that you have passion for it. किंवा आपल्याला कळतं की माझा आवेश यासाठीच आहे. Amen. Amen. See, if you read in Psalm 132 verses 4 and 5. स्तोत्र 132 4 आणि 5. See? Did you see? I will not give sleep to my eyes or slumber to my eyelids until I find a place for the Lord, a dwelling place for the mighty one of Jacob. मी डोळ्यांना झोप येऊच देणार नाही, मी पापण्या निजूच देणार नाही जोवर यहोवासाठी याकोबाच्या समर्थासाठी मला जमीन सापडत नाही. See, that is my destiny, he said. आणि दावीद म्हणतो हे माझं नशीब आहे. काय फक्त एवढंच? एवढंच
आम्हाला एवढं प्रीच करायचं, सगळ्यांना सांगायचं. दॅट इज हिज डेस्टिनी. त्याचं ठरलेलं नशीब तेवढंच. व्हॉट ही हॅज टू डू? काय करायचं? लुक आउट फॉर अ लँड. जमीन शोध. सम ऑफ यू तुमच्यातले काही who जण are trying to help me to find a land, that may be your final destiny. जे मला जमीन शोधण्यासाठी तुमच्यातले काही लोक मदत करतात, तुमचंही कदाचित तेवढंच ठरलेलं नशीब असेल. You may be like Simeon कदाचित तुम्ही शिमोनासारखे or असाल Anna the prophetess. किंवा ॲना संदेष्टी होती तिच्यासारखे So असाल. many years in the temple only to say the consolation of Israel is here and go out. and अनेक phase वर्ष out. मंदिरामध्ये फक्त एवढंच म्हणायला की इस्रायलचा सांत्वनहार आलेला आहे. बस, that's all. बस एवढंच काम. इतकी सारी वर्ष मंदिरात राहून तेच नशीब. काय एवढंच होतं? Yes. म्हणजे एवढंच? You will get rewarded for that, being faithful in your destiny. त्यासाठी तुला तुझं प्रतिफळ मिळेल तुझ्या ठरलेल्या नशिबात विश्वासू राहिला तर. Amen. Just imagine if Simeon had been alive, he would have been with Peter, James and John like disciples. कल्पना करा शिमोन जिवंत असता तर पेत्र, योहान, याकोब यांच्या समवेत शिष्यासारखा असता. But see, he was not interested because it was not his destiny. पण त्याला त्यामध्ये उत्सुकता नव्हती का? कारण त्याच्या ठरलेल्या नशिबात तो भाग लिहिलेलाच नव्हता. Praise the Lord. आमेन. And so you see that David, तर दावीद तुम्ही when पहा, he became king of Hebron, दावीद जेव्हा हेब्रोनचा राजा झाला, he was fulfilling a prophecy of Jacob. याकोबाची भविष्यवाणी दावीद पूर्ण करत होता. You know, Jacob had dwelt in Hebron, याकोब हेब्रोनात राहिलेला. which was the location of the events around his son Joseph. त्याचा मुलगा योसेफ याच्या जीवनातल्या ज्या घटना घडल्या त्याच्या सभोवताली, All that happened in Hebron. हे हेब्रोनाच्या सभोवताली घडलेल्या घटना, तर याकोब तिथे राहिलेला. You know, Jacob, that is Abraham, Isaac and Jacob, they were buried in Hebron. अब्राम, इसाक आणि याकोब, तो याकोब त्यांना तिथे त्या हेब्रोन मध्ये पुरलेला आहे. Yes, Machpelah is in Hebron. मग पेला हेब्रोन मध्ये आहे. That was the place where Jacob gave the seven-colored coat to his son Joseph. त्याच जागेमध्ये याकोबाने सप्तरंगी झगा आपल्या मुलाला योसेफाला दिला. And they all had to leave Hebron and go to Egypt. आणि त्यांना सगळ्यांना हेब्रोन सोडून इजिप्त देशी किंवा मिसर देशी जावं लागलं. And at that time, त्यावेळेला it seemed as though they are going to lose the promised land. असं वाटायला लागलं की आता अभिवचन दत्त देश हे लोक चुकवणार, गमावणार. Because Hebron was part of the promised land that God had promised Abraham. हेब्रोन अभिवचन दत्त देशाचा एक भाग होता की जे अब्राहमाला देवानी वचन दिलेलं होतं. But you know, Joseph was taken to Egypt. पण योसेफाला मिसर देशात नेण्यात आलं. And all the 70 also settled in Egypt. त्याच्यानंतर बाकी सगळे 70 मिसर देशी स्थायी झाले. What about the promise of God? अरे मग देवाने दिलेल्या वचनाचं काय? God had raised up David for that purpose. देवाने दाविदाला त्यासाठी उभं केलेलं आहे. And David took over Hebron. आणि दाविदाने हेब्रोन स्वतःच्या ताब्यात घेतलं. What if David had something else in his mind? दाविदाच्या मनात जर त्याला दुसरंच काहीतरी, मला इंटरनॅशनल व्हायचं, तर मग See, मला आता प्रॉफिट व्हायचं. हो, म्हणजे हेब्रोन Finished. राहिली बाजूला. We are all interlinked in our destiny. आपल्या सगळ्यांच्या नशिबात हे आपण सगळे एका नेटवर्क मध्ये अडकलोय. And so David, दावीद he took over Hebron. That was the beginning of his predestination. हेब्रोन त्याने ताब्यात घेतलं. हेब्रोनचा राजा झाला. त्याचं जे पूर्वनियोजित नशीब, त्या नशिबातला हा पहिला And he भाग. was faithful in it. आणि त्यात तो विश्वासू And राहिला. God opened up more paths for him. देवाने अजून त्यासाठी मार्ग उघडले. See, now he had only Benjamin and Judah. बन्यामीन, यहूदा, Small place. त्यांच्यावर हेब्रोन छोटीशी जागा, But राजा. with that kind of small kingship, he cannot take over Jerusalem. पण त्या पद्धतीच्या स्मॉल टाइम राजेशाहीत तो यरुशलेम ताब्यात घेऊ नाही शकत. Because all the 12 tribes have to come under Jacob. कारण की सगळी 12 कुळं याकोबाखाली यायला हवी. Not only 3 tribes. फक्त 3 कुळं नाहीत. God's destiny for David was all the 12 tribes should come under him. दाविदासाठी देवाचं ठरलेलं नशीब काय होतं की सगळी 12 कुळं त्याच्या हाताखाली यायला हवीत. फक्त बन्यामीन, यहूदा ही 2-3 कुळं नाहीत. Because God's plan was a temple will be built. कारण देवाची योजना काय होती की मंदिर बांधलं जाईल. All the 12 tribes will come and worship. सगळी 12 कुळं तिथं येऊन आराधना करतील. See, all that has to be fulfilled. हे सगळं पूर्ण व्हायला पाहिजे. आमेन. How is it going to happen? हे सगळं कसं पूर्ण होणार? Only Benjamin and Judah were under David. फक्त बन्यामीन, यहूदा त्यावेळेला हेब्रोनवर राज्य करताना दाविदाच्या हाताखाली होते. What about the other tribes? बाकीच्या कुळांचं काय? When they will come? बाकीची कुळं कधी त्याच्या हाताखाली येणार? David need not worry. दाविदाने ते टेन्शन घ्यायची गरज नाही. God will bring them. देव त्यांना आणेल. You be faithful. तू विश्वासू राहा. God will bring them. देव त्यांना आणेल. Are you understand? कळतं का? नाही, बाकीची कुळं अजून माझ्या हाताखाली आली नाही. ते देव बघून घेईल. तू आहे त्यात विश्वासू राहा. Don't manipulate trying to get them. God will get them. देव त्यांना घेऊन येईल.
त्यांना घेऊन यायच्या मागे तू नसते उद्योग करून मी त्यांना आणीनच हे म्हणू नको. Like some people, जसं काही लोक they leave our church and then they rob some few people and say, I will start a church. आपलं And then they church- take them away and influence them in their minds and hearts. It's जसं not काही going to माणसं work. हे सगळं चालतं म्हणजे अलीकडे तर खूपच सगळी फॅशनच आहे. काही माणसं आपलं चर्च सुद्धा इथून आपल्या चर्चमधनं काहींना घेऊन जाणार, मग त्यांना म्हणणार तुम्ही इकडं या तिकडं कशाला, त्यांना भूलथाप घालणार वगैरे वगैरे. तुम्हाला सगळं माहिती आहे. That is not the destiny. अरे राजा पण ते नशीब नसेल तर ते होणार नाही, तू करायला जाऊ नको. David had to wait upon God, doing दावीद what आला. God called him to do. दावीदाला देवाचरणी वाट पाहावी लागली. देव त्याला जे करायला पाचारित आहे ते करण्यास्तव. Everything is linked. सगळं लिंक्ड आहे. First Chronicles 11:3. एक इतिहास 11:3. See the miracle of God. पहा देवाचा चमत्कार. Therefore came all the elders of Israel to King David to Hebron. They came, see, and David made a covenant with them in Hebron before the Lord, and they anointed David king over Israel according to the word of the Lord by Samuel. आमेन. एक इतिहास 11 अध्याय 3 वचन. देव कसं घडवून आणतो ते पहा. असे इस्रायलाचे सर्व वडील राजाकडे हेब्रोनास आले आणि हेब्रोनात यहोवाच्या समोर दाविदाने त्यांच्याशी करार केला. तेव्हा शमूएलाकडून आलेल्या यहोवाच्या वचनाप्रमाणे त्यांनी दाविदाला इस्रायलावर राजा होण्यास अभिषेक केला. Praise the Lord. Amen. All the elders of all the 12 tribes, they came to meet David in Hebron. सर्व 12 कुळाचे सर्व वडील हेब्रोनात दाविदाला भेटायला आले. डेव्हिड त्यांना भेटायला आणि त्यांच्या मनात काहीतरी टाकायला गेला गेला नाही. नाही. दावीद त्यांना भेटायला होम विजिट करून मी तुम्हाला सांगतो कसं करायचं नाही. प्लीज माझ्या इथे या, जा तिकडे जाऊ नका, माझं ऐका तुम्ही, हे माझं करा. नाही. डेव्हिड डिडंट डू ऑल दॅट. दाविदानी हे असलं सगळं केलेलं नाही. इफ यू आर अ मॅन ऑफ गॉड, तुम्ही जर देवाचा अस्सल सेवक असाल यू विल नेव्हर मॅनिप्युलेट. तुम्ही कधीही हे असं दूषित पाणी आणि वातावरण करणार नाही. आय एम फार अवे फ्रॉम ऑल दीज टॅक्टिक्स. या सगळ्या युक्त्यांपासून मी गॉड हॅज लांब. टेकन मी मच मच फर्दर. देवाने मला खूप खूप पुढे नेलंय. इट्स ऑल लोअर लेवल वर्क. ही सगळी कामं मला एकदम खालच्या दर्जाची वाटतात. आय हॅव गॉट नथिंग टू डू विथ इट. त्याच्याशी माझा संबंध नाही. I will never tell you if you are in other church, please come and join मी my church. कधी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या Wherever चर्च you मध्ये are, जात be असाल blessed. तर की तू ते चर्च सोड आणि माझ्या चर्चला ये. तू जिथं जाशील तिथं जा पण आशीर्वादित राहा हेच माझ्या मुखातनं बाहेर पडेल. Be like David. दाविदासारखे बना. He waited upon God. देवाचरणी वाट पाहिली. All the elders came सगळे वडील त्याच्याकडे आले and told him, आणि त्याला म्हणाले, what did they say? काय म्हणाले? We want you to be the king over all Israel. सर अख्ख्या इस्रायलचा राजा आम्हाला तुम्हीच पाहिजे. Not only Judah and Benjamin. फक्त यहूदा आणि बेन्यामीन नाही, अख्खी सगळी 12 कुळ. Why it happened? का झालं? Because का झालं? कारण की that was his destiny to be king over all Israel. त्याचं ठरलेलं नशीबच होतं की मी इस्रायलचा राजा बनणार आहे. Because he needed a big army to defeat the Canaanites. कारण की त्याला मोठ्या सैन्याची गरज पडणार होती कनानी लोकांना हरवायला. To take Jerusalem, he needed power backing. येरुशलेम ताब्यात घ्यायला सामर्थ्याचा पाठिंबा तर पाहिजे. See, in predestination, ठरलेल्या नशिबात there will be a record in heaven of what you will be and what you will do and what you are called to do. स्वर्गात हिशोब लिहिलेला असेल बरं का ठरलेल्या नशिबात की तू काय होता, तुला काय होण्यास बोलवलेलं होतं, तू काय केलं. See, he was destined to be king. त्याला राजा म्हणूनच ठरलेल्या नशिबात बोलवलेलं. He couldn't become a prophet. तो संदेष्टा बनू नाही शकला. He couldn't become a priest. तो याजक बनू नाही शकला. First and foremost major calling was of a king. पहिलं आणि प्रथम त्याचं पाचारण म्हणजे दावीद राजा होण्यास ठरलेला होता. If he hadn't become a king or taken that as a major calling, God would have been displeased with David. जर दाविदाने राजा होणं हे त्याचं मुख्य पाचारण मुख्य म्हणून घेतलं नसतं तर दाविदाने देवाला कुठेतरी नाराज केलं असतं. He knew, त्याला माहित होतं I have to take Jerusalem. मला यरुशलेम ताब्यात घ्यायची If आहे. I forget Jerusalem, मी जर यरुशलेमेला विसरलो, let my right hand forget to play the harp. माझा उजवा हात वीणा वाजवायला विसरो. Why? का? एवढं का? Jerusalem, Jerusalem, Jerusalem. इतकं का यरुशलेम यरुशलेम यरुशलेम? He discovered his destiny. त्याला कळलेलं होतं माझ्या नशिबात हेच लिहिलंय.
You ask me, I will just tell you my destiny is to preach the gospel. तुम्ही मला येऊन विचारा, मी तुम्हाला सांगेन माझं ठरलेलं नशीब काय आहे. एकच आहे, सुवार्ता गाजव, Preach the gospel. सुवार्ता सांग, Make disciples. शिष्य तयार कर, Raise a big church. मोठं चर्च उभं कर, Let people become strong in the Lord. लोकांना प्रभूमध्ये खंबीर कर, Pray for their healing and blessing. त्यांच्या आरोग्याची आणि आशीर्वादांची प्रार्थना करे. माझं ठरलेलं नशीब आहे, That's my destiny. हे माझं ठरलेलं नशीब आहे. Do it in Maharashtra, महाराष्ट्रात कर, not in America. अमेरिकेत नाही, Maharashtra. महाराष्ट्रात कर. तेवढंच मी बस. घोडाच्या. मी तेवढंच झापट लावलेली आहे. मी अमेरिकेत करायचं. फिरायला जाईन, सेटल व्हायला नाही. I will not do anything else. देव जे सांगतो त्याच्या At पुढे मी least काय not at करणार this नाही. age. या वयात तर नाहीच नाही. Unless बस. God calls me to go to China or Africa. जोवर देवबाप मला चायना आफ्रिका इथं जा असं म्हणत नाही, तोवर तर आता या वयामध्ये हाफ सेंचुरी झाल्यानंतर मी नाही करणार हे सगळे And I उद्योग. know God will not send me just like आणि that. मला माहिती आहे देव मला असंच कुठेही पाठवणार नाही. Just stop everything and go there. सगळं इथं थांबव, बंद कर, वाइंड अप आणि गो. कसलं वाइंड अप? You need to know your major call and the minors also. मुख्य पाचारण समजून घ्यायला पाहिजे आपण प्रत्येकाने आपलं, आणि त्याबरोबर येणारी लहान सहान कामं पण समजून घ्यायची. So David had to conquer Jerusalem. दाविदाला यरूशलेमवर विजय घ्यायलाच हवा He होता. needs a big army. आता त्याला मुख्य मोठं सैन्य पाहिजे. Only Benjamin and Judah will not do. फक्त बन्यामीन आणि यहुदाचं कुळ घेऊन चालणार नाही. 12 tribes he needs. 12च्या 12 कुळं आता लागतील. सैन्य मोठं लागेल कनानी लोकांना हरवायला, यरूशलेम ताब्यात घ्यायला. Because there were Jebusites and other ites and many ites were there. बरेच येबुसी होते, हे असी ते ते, म्हणजे बरेच शत्रू होते. Now how many years did he rule over Hebron? आता हेब्रोनावर त्यांनी किती वर्ष राज्य केलं? 7.5 years. 7.5 वर्ष. Why 7.5 years? का फक्त 7.5 वर्ष? Or why did he have to wait for 7.5 years in Hebron? का त्याला 7.5 वर्ष हेब्रोन मध्ये वाट पाहायला लागली? He had to wait upon God to do a next miracle. बस देवानी पुढचा चमत्कार करेपर्यंत त्याला वाट पाहायलाच लागली. कारण मी तर चमत्कार करत नाही, म्हणजे केला तर देवानीच करायला हवा. If God wants Jerusalem, he has to give me a large army, जर isn't it? देवाला यरूशलेम हवी आहे तर देवानी मला मोठं सैन्य द्यायला हवं. Otherwise, Judah and Benjamin, एवढं 500 लोकांना मी काय करणार? नाही तर यहुदा बन्यामीनच्या कुळातल्या 500 लोकांना घेऊन मी काही कधी करणार नहर होऊ शकत Timing of नाही. God is very important. देवाचं वेळापत्रक फार महत्वाचं Some असतं. make haste and get out of their destined time. काही लोक उगीच घाई करतात आणि ठरलेल्या नशिबाच्या काळातनं बाहेर पडतात. Like Hebron was like, the capital of Maharashtra. Mumbai is the capital of Maharashtra. हेब्रोन म्हणजे जसं मुंबई आज महाराष्ट्राची राजधानी आहे तसं. But if Mumbai is the capital of Maharashtra, if I want to win the whole land, it is not possible. पण मुंबई जर महाराष्ट्राची राजधानी I आहे cannot fight other countries. आणि मला जर पूर्ण राज्य बाकीचं सगळं हवं आहे तर मी ते करू नाही शकत. I have to go to Delhi. मग मला दिल्लीला जायला लागतं. पूर्ण देश ताब्यात घ्यायचा असेल तर दिल्लीला जायला लागतं. Amen. आमेन. I have to go to Delhi. पूर्ण देश ताब्यात घ्यायचा असेल तर God wanted him to have Delhi, देवाची इच्छा होती की त्याच्याकडे दिल्लीचं राज्य यायला पाहिजे, which is the Central government. capital of the whole land of India. संपूर्ण भारत देशाची राजधानी. So David waited for the right time. दाविदानी योग्य वेळेची वाट पाहिली की सेंट्रल तक पोहोचू. There is always a timing of God and you need to wait and wait patiently. देवाची बरोबर वेळ असते आणि त्या वेळेसाठी धीराने वाट बघायची. If he had taken that 1,000, 2,000 people he had and tried to defeat all the Jebusites and ites, he wouldn't have been able to do it. ती 1-2 माणसं घेऊन तो सगळ्या आईटवरती विजय मिळवायला जाऊ शकत नव्हता. Amen. Amen. And so once he had all these tribes under him, आणि एकदा ही सगळी मग 12 कुळं त्याच्या हाताखाली आल्यावर you know how he could take over Jerusalem. मग तो यरूशलेम वरती कसा ताबा घेऊ शकत In होता. the तुम्ही beginning, पहा. सुरुवातीला David was alone दावीद एकटा होता in Bethlehem बेतलेम गावात, playing the harp. वीणा वाजवत बसलाय. Only sheep and cattle were around फक्त him. मेंढराण गुरढोर त्याच्या अवतीभोवती. Amen. एकटा. But he established his life by worshiping God. पण त्यांनी देवाची आराधना करून 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 देव आपलं जीवन असं स्थिर स्थावर केलं. You know, if you start worshiping God, देवाची आराधना करायला सुरुवात करा. you can tune in and discover your destiny very soon. देवाची आराधना करायला सुरुवात करा. कुठेतरी जीवनात सेटलमेंट येईल आणि समजेल तुम्हाला की तुमचं नशीब काय आहे. Now, during the time of Saul, शौलाच्या काळात, when Saul was around, शौल जेव्हा होता शौलाच्या कारकिर्दीत, he had to escape to the cave of Adullam. अदुलमच्या गुहेत त्याला पळून जावं लागलं And he stayed there all alone. आणि तिथे तो एकटा राहिला. All alone. एकटा. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 22:1, 1 शमूएल 22
1. He stayed there in that cave. तिथं त्या गुहेत तो एकटा राहिला. He was not manipulating how I will gather people. काही नसते उद्योग करत नव्हता की आता मी कसं लोकांना एकत्र करू, काय करू, Bible काय आयडिया says- करू. बायबल म्हणतं And when his brethren and all his father's house heard it, they went down there to him. 1 शमूएल 22 अध्याय पहिलंच वचन. मग दावीद तेथून निघून अदुल्लाम गुहेत पळून गेला आणि त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व हे ऐकून तिथं खाली त्याच्याकडे गेले. See, wherever David goes, God sends his people. You go in the cave, I will send people. जिथं कुठे दावीद जातो देवबाप त्याची माणसं त्याच्या मागे पाठवतो. Are you understanding? कळतं का? And moreover, त्याहून जास्त God had to establish his life also. देवाला दावीदाचं जीवन पण स्थिरतावर करायचं होतं. Who came to meet him? कोण त्याला भेटायला आलं? इथे It says, लिहिलंय his brethren and all his father's house. त्याचे भाऊ आणि त्याच्या बापाच्या घरचे सगळे. ते बाप जे त्याला कधीच जवळ घेत नव्हतं. ज्या बापाने कधी जवळ घेतलं नाही, मेंढर सांभाळायला ठेवलं पण कुठे सैन्यात भरती केलं नाही, They all came to David ते in the cave. सगळं बापाचं घराणं, सगळं नातेवाईक सख्य रक्ताचे गुहेत आले फार Where भेटायला. they knew this fellow is got the touch of God. कुठेतरी होता घराण्याला कळलं पिंट्यावर काहीतरी देवाचा हात आहे. Because that place was a refuge for David. कारण दाविदासाठी ती गुहा म्हणजे आश्रयस्थान. He couldn't go to his house because Saul was after his life. घरी जाऊ शकत नव्हता दावीद कारण की शौल त्याचा जीव घ्यायला मागे लागलेला. He couldn't go to the palace because Saul was there. He couldn't go to Jonathan because Saul will come to know. महाला जाऊ शकत नव्हता, शौल मागे लागलेला. योनाथानाकडे जाऊ शकत नव्हता, शौल जीवा मागे लागलाय. He couldn't go anywhere. कुठेही जाऊ शकत नव्हता. गुहा त्याचं घर थोड्या वेळ. Amen. Amen. And Bible says बायबल म्हणतं all the people came to meet him. सगळे त्याचे भाऊ त्याच्या बापाच्या घरचे सगळे पार गुहेत त्याला भेटायला आले. घरात असताना सुचलं नाही. Amen. 1 Samuel 22:2. 1 शमूएल 22 अध्याय त्यातलं दुसरं वचन तिथे लिहिलेलं आहे पहा. Everyone who was in distress, जे सगळे नाराज अडचणीत होते, everyone who was in debts. जे सगळे कर्जात पडलेले होते, मग कुठलं लोक आले त्याच्याकडे? कुठले कुठले लोक त्याच्याकडे आले पहा. कोणी अडचणीत पडलेले, कोणी कर्जदार, कोणी त्रासलेले, सगळे त्याच्याकडे एकत्र आले. पैसेवाले आले नाही डेव्हिडकडे. हालेलुया. डेव्हिड असं म्हटलं नाही मला माझ्याकडे पैसेवाले आले तर आपण पैसे घेऊन ते चर्च बांधू शकतो. नाही 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 नाही. All people who were in debts, who were in tension, who were miserable, who had court cases and all that, they all came. म्हणजे अलीकडच्या जमान्यात म्हणायला गेलं तर की जे सगळे की ज्यांच्यावरती कर्ज होतं, जे सगळे डिप्रेशन मध्ये गेलेले होते, जे सगळे टेन्शन मध्ये होते, अंडर स्ट्रेस, ते सगळे त्याच्याकडे आले. See, all of them came. सगळे आले. Very unlikely group David had. म्हणजे असा दाविदाचा ग्रुप जरा वेगळाच होता. See, if David had a choice, he would have chosen somebody else. Isn't it? दाविदाची निवड असती तर दाविदानी वेगळी माणसं निवडली असती. अशी इतकी सगळी टेन्शन मधली माणसं. But these are God's choices. पण देवाची निवड ना, देवानी ज्यांना निवडले त्यांना देव त्याच्याकडे पाठवणार. Amen. Amen. God sent all these people to David. देवानी या सगळ्यांना अडचणी पडले यांना दाविदाकडे पाठवलं. People with pain and trouble and इथे tension दुखतंय, and तिथे bitterness of दुखतंय, soul. झोप येत नाही, टेन्शन आहे, खर्च झालंय, सगळे दाविदाकडे. See, this was not a mob हा जमाव नव्हता because God doesn't work through mobs. कारण देव जमावाद्वारे कार्य करत नाही. He works through called men and women. ही सगळी जी अशी माणसं असतात, स्त्रिया पुरुष जे अडचणीत असे दबावाखाली आहेत, त्या एक एक स्त्री पुरुषाद्वारे देव कार्य करतो. They stand by you to fulfill your destiny. आणि मग ते स्त्री आणि पुरुष तुमच्या बाजूने तुमचं नशीब तुम्हाला पूर्ण करण्यास तो पाठिंबा आणि आधार देतात. And when they stand next to you to fulfill your destiny, they are likewise fulfilling their own destiny. आणि मग जेव्हा ते येऊन तुमच्या बाजूने तुमचं नशीब पूर्ण करण्यास तुम्हाला आधार आणि पाठिंबा देतात, ते करत असताना ते स्वतःचंही नशीब पूर्ण करत असतात कारण त्यांच्या नशिबात तेच आहे. I'm going to show it to you मला तुम्हाला दाखवायचं आहे how every person associated with David were fulfilling their own destiny as well. दाविदाच्या संबंधात असलेला प्रत्येक माणूस कसं आपापलं नशीब पूर्ण करत होता हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. God raised up people for me. देवाने माझ्यासाठी पण माणसं उभी केली. Not all great people, सगळी मोठी महान नाही, ordinary people. साधी माणसं They stood with me for माझ्या बरोबर 25 years. 25 वर्ष उभी राहिलेली आहेत. Some were seasonal, some were for long seasons, some are still here.
काही काही ऋतूसाठी आणि काळासाठी आली, काही बऱ्याच काळासाठी आली, काही कायमची आहेत. God had some seasonal, and sometimes those people became seasonal on their own free will. कधी कधी देवबाप काही काळासाठी लोकांना आपल्या बरोबर ठेवतो, कधी कधी ती माणसं स्वतःहून आपली मर्जी वापरतात आणि काही काळच आपल्या बरोबर राहून सोडून निघून जातात. Amen. आमेन. But at that time, पण त्या वेळेला our job is to raise their standard. आपलं किंवा आमच्या सारख्यांचं काम काय की त्यांची पातळी जरा वर आण. Just imagine if David said, हा चांगला आहे, तू काय कर्जत आहे, ये तू काय स्ट्रॉंग, तू किती मर्डर केले, 3, काय काळजी करू नको, आपल्याला 5 मर्डर करायचे ते जेरुसलम घ्यायला. See, he didn't raise up a gang of warriors. म्हणजे चाललंय काय, कुठल्या पद्धतीची माणसं, असं टेररिस्ट गोळा करत नव्हता काही तो. See, he was not raising up an army like Saul. तो दहशतवादी जमा करत नव्हता, शौलासारखं सैन्य उभं करत नव्हता. Saul was raising up terrorists. शौलाने तर दहशतवादीच निर्माण केले, टेररिस्ट. Yes. He was sending all of them like spies, see where David is and kill him. शौलाने दहशतवादीच निर्माण केलेले, सगळीकडे पाठवून दिलं सगळ्यांना की दाविदाला जाऊन शोधा, जिथं सापडेल तिथं त्याचं मर्डर. If you walk with people like Saul, your destiny will change. शौलासारख्या माणसांबरोबर चाललात ना, तुमचं नशीब बदलेल. Because you are going to walk like Saul. कारण ठरलेलं बाजूला राहील, नसतं तुम्ही करायला जाल आणि शौलासारखे चालायला लागाल. Saul himself was out of the destiny and he put everybody out of their destiny. शौल स्वतःच ठरलेल्या नशिबापासून लांब चालत आहे, तर त्याच्याबरोबर असोसिएट झालेले कुठले स्वतःच्या नशिबात चालणार असणार आहेत. But praise God, the elders were much more wiser. They came to David and said, now you be the king. पण देवाला धन्यवाद की 12 कुळाचे वडील सगळे ज्ञानी म्हणायचे की ते 12 कुळाचे वडील येऊन दाविदाला म्हटले की तू यरुशलेमेचं राज्य हातात घे. David trained them. दाविदाने त्यांना प्रशिक्षण दिलं Come on, don't की चला, worry. काळजी करू I नका, will pray for you. मी तुमच्यासाठी You प्रार्थना will come करतो, out of your काळजी debts. करायची नाही, तुमचं कर्ज जाईल. You don't need to kill. तुम्ही काही खून वगैरे करायची You गरज don't नाही, need to do this. You don't काही need to do that. Trust on God. नसते उद्योग करायची गरज नाही, देवावर विश्वास ठेवा. चला. And his army increased. आणि दाविदाचं सैन्य वाढत गेलं. And thousands joined him. हजारो माणसं दाविदाच्या बाजूने येऊन उभे David राहिली. was made king over Israel. आणि दावीद इस्रायलचा राजा करण्यात आला. And they were all powerful. आणि सगळे एकदम सामर्थ्यवान बरं का. And they could conquer Jerusalem. सगळे दाविदाबरोबरचे सामर्थ्यवान झाले आणि यरुशलेमेवर विजय घेऊ शकले. Today, if the temple was built there in Jerusalem, it was because David walked in his destiny. यरुशलेमेचं मंदिर उभं राहिलं, त्याच्या मागचं कारण दावीद आहे की दावीद त्याच्या ठरलेल्या नशिबात चालला, म्हणून यरुशलेमेत मंदिर उभं राहिलं. Praise the Lord. आमेन. That's why we went to Jerusalem. म्हणून आम्ही यरुशलेमेला जाऊन आलो. That's why we could see where the temple was. आम्ही पाहून आलो की मंदिर कुठे होतं, कुठली जागा ती. And today, Jerusalem is the capital. आज यरुशलेम राजधानी इस्रायलची. Amen. आमेन. And now, आता his only desire was the temple, temple, temple. त्याची एकच इच्छा, मंदिर 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 मंदिर. Amen. खाली चर्चा करते, हा चर्च चर्च चर्च. First Chronicles 11:4-7. एक इतिहास 11:4-7. And David and all Israel went to Jerusalem, which is Jebus, where the Jebusites were, the inhabitants of the land. And the inhabitants of Jebus said to David, thou shalt not come hither. Nevertheless, David took the castle of Zion, which is the city of David. And David says, whosoever smiteth the Jebusites first shall be the chief and captain. So Joab, the son of Zeruiah, went first up and was chief. David dwelt in the castle, therefore they called it the city of David. एक इतिहास 11:4-7. आणि दावीद सर्व इस्रायला सकट यरुशलेम म्हणजेच यबूस येथे गेला. देशात राहणारे यबूसी तेथे होते. तेव्हा यबूसकरांनी दाविदाला म्हटले, तुला इकडे यायचे नाही. तरी पण दाविदाने सियोनाचा किल्ला घेतला, तेच दाविदाचे नगर आहे. आणि दाविदाने म्हटले, जो कोणी पहिल्याने यबूसकरांना मारील तो मुख्य व सेनापती होईल. मग सरुवेचा मुलगा योवाब पहिल्याने वर चढून गेला आणि तो मुख्य करण्यात आला. आणि दावीद किल्ल्यात राहिला, म्हणून त्यांनी त्याला दाविदाचे नगर म्हटले. Praise the Lord. Amen. Did you see that? पहा, He conquered Jerusalem. यरुशलेमेवर त्यांनी विजय मिळवला. Now did you see, आता काय सगळं झालं, राजा झालं, आता काय प्रजा झालं, आता आपण मस्त एकदम रिटायर्ड लाईफ राहू. असं दावीद म्हटला का की झालं, सगळं झालं, आता चर्च बांधलं, मिनिस्ट्री सेटल झाली, Money comes, everything is okay. पैसा Now येतो, finished. सगळं एकदम मस्त चाललंय. No. हा, मस्त चाललंय. See, his next desire was पुढची इच्छा, the ark should come in Jerusalem.
कराराचा कोश यरुशलेमेत यायला पाहिजे. Because the ark was not in Jerusalem. कारण कराराचा कोश यरुशलेमेत नव्हता. Jerusalem was soaked with idolatry. यरुशलेम मूर्ती पूजेनी भरून गेली होती. Yes. You know, God told Abraham, देवाने अब्रामाला सांगितलं माहितीये, you have to walk in that whole promised land. तुला त्या पूर्ण अभिवचन दत्त देशात चालायला लागेल. I will take you to that also. मी तिथपर्यंत पण तुम्हाला नेईन, थांबा. Then you will understand. मग तुम्हाला समजेल. It was flooded with idolatry. मूर्ती पूजकांनी यरुशलेम तोवर भरून गेली. Full. Unlike the time of Abraham. अब्रामाच्या काळात होतं तसं राहिलं नाही. Abraham, wherever he put his tent, he raised up an altar. अब्रामाने तर जिथे जिथे तंबू टोकला तिथं पहिलं जिवंत देवाची वेदी बांधली. All over in Jerusalem, he had raised up altars. संपूर्ण यरुशलेममध्ये In Hebron अब्रामाने also. संपूर्ण यरुशलेममध्ये हेब्रोनमध्ये अब्रामाने जिवंत देवाच्या नावाची वेदी सगळीकडे बांधली होती. But after he died, पण अब्राम मेल्यावर all these ites took over, सगळे हे अमलकाईट हे काईट ते काईट सगळे आले. and idolatry was spread. मूर्ती पूजा सगळीकडे पसरली. God carried it in his heart. देवाने त्याच्या अंतःकरणात स्वतःच्या अंतःकरणात हे ठेवलं Jerusalem is flooded with की idolatry. यरुशलेम मूर्ती पूजेनी भरली. When will my David be born? माझा दावीद कधी जन्माला When येईल? will he fulfill his destiny? माझा दावीद कधी त्याचं ठरलेलं नशीब पूर्ण And it करेल? happened. आणि झालं. David bought Jerusalem or took over Jerusalem. दाविदाने यरुशलेमेवर विजय मिळवला. And the next thought was, आणि पुढचा विचार, I have to bring the ark in Jerusalem. मला कराराचा कोश यरुशलेमेत आणायचा आहे. Praise God. आमेन. How happy God must have been देव किती आनंदी झाला असेल that idolatry will be abolished in the की land of मूर्ती Jerusalem. पूजा आता यरुशलेमेतनं संपणार आहे. Amen. माझा For the दावीद first मिळाला. time, ark will be brought. पहिल्यांदा कराराचा कोश यरुशलेमेत येणार आहे. Amen. आमेन. But when he was about to bring the ark, पण तो कराराचा कोश यरुशलेम नगरीत आणणार असताना there was a slight delay. थोडा उशीर झाला. Why? का? Because of the method they used to bring in the ark. जी पद्धत त्यांनी कराराचा कोश आणायला वापरली ना, त्यामुळे. It's mentioned in 1 Chronicles 13 chapter verse 1. एक इतिहास 13वा अध्याय पहिलं वचन. David consulted with all his officials, including the generals and captains of his army. Then he addressed the whole land of Israel. If you approve and if it is the will of God, see, let us send all the people and we'll call all the Israelites and we will bring the ark of God. आणि दाविदाने हजारांचे व शंभरांचे सरदार व प्रत्येक नायक यांच्याशी मसलत केली. आणि दाविदाने इस्रायलच्या सर्व मंडळीला म्हटले, तुम्हाला जर बरे वाटले आणि यहोवा आमचा देव याच्याकडनं हे असले तर आपले भाऊ इस्रायलाच्या सर्व देशात राहिलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर याजक व लेवी जे आपापल्या नगरात खेड्यात आहेत त्यांनी आमच्याकडे येऊन एकत्र जमावे वगैरे. Now verse 3. तिसरं वचन. Let us bring the ark of our God back to us, for we have not inquired at it since the days of Saul. आणि आपण आपल्या देवाचा कोश आपणाकडे परत आणू, कारण शौलाच्या दिवसात आपण त्याचा शोध केलेला नाही. Did you see that? बघा, Saul was not interested in all शौलाच्या ark of God. दिवसापासनं म्हणजे शौलाला काही कराराच्या कोशात इंटरेस्ट नव्हता. Amen. नुसतं राजा बनून फिरायचं That was the destiny. ते नशीब. God made Saul king to get the ark of God in Jerusalem. देवाने शौलाला राजा केलं की कराराचा कोश तू यरुशलेमेत आण. But God knew he will not do it. पण देवाला माहित होतं शौल काय हे करणार नाही. And so you see how joyfully they placed the ark of God on a new cart. मग आनंदाने कसं त्यांनी कराराचा कोश नवीन गाडीवर ठेवला. आता नवीन गाडीवर नाही ठेवायचं होतं. नवीन गाडीवर ठेवायचा नव्हता. But they said, पण ते म्हणाले, we are bringing the ark. कराराचा कोश आणतोय. चला बैलगाडीला चांगलं ते चाकाला पेंट बिंट करा वेगवेगळं. You know, in the village they paint all different colors, and even on the bullock also they paint some खेडेगावात करतात ना बैलगाडा एकदम व्यवस्थित सुंदर एकदम मस्त पेंटिंग all वगैरे. bells around the neck and all that. सगळीकडे बैलाला गळ्यामध्ये घंटा वगैरे वगैरे. Amen. आमेन. And so joyfully they were getting the ark. आनंदाने कराराचा कोश परत आणायला सुरुवात. On the way, रस्त्यात. now it's not a tar road that it won't shake. आता काही डांबरी रस्ता तर नव्हता की गाडी हलणार नाही. And while they were celebrating आणि आनंद उत्सव चाललेला and असताना singing, and the priests were singing, and everybody rejoicing, याजक भक्तीची गाणी गात असताना सगळे आनंद करत असताना when they approached the threshing floor of Nahor, जेव्हा नाकोरच्या खळ्यापाशी ते what? आले, suddenly the oxen stumbled. एक खड्डा अचानक होतं ते मोठं. बैलाची जोडी त्यावेळी थोडीशी पण खड्डे होते. बैलाची जोडी थोडीशी डगमगली, खड्डे आले मध्ये And it went in that hole. आणि गाडी जरा खड्ड्यात गेली. And suddenly अचानक the ark shook. कराराचा कोश थोडा हल्ला. And Uzzah was there.
हुजा तिथे होता. And he was scared. He just suddenly held it. घाबरला तर त्याने कोशाला हात दिला. As soon as he held it, जसं त्यांनी कोशाला हात दिला, he was struck by God and he died. धरायला पुढे गेला कोश, तर देवाने त्याला तिथल्या तिथे ठार मारलं. David said, why God did that way? आणि दावीद म्हटला, देवाने असं का केलं? He was very confused. देवाचा राग भडकला उजियावर. He didn't know what to make of the whole thing because everybody was in that mood of joy and, singing and dancing. दावीद एकदम कन्फ्यूज झाला, एकदम गोंधळला. सगळेजण आनंदोत्सवामध्ये होते आणि अचानक असं कसं झालं? का झालं असं? देवाने असं का केलं? See, and that time David said, we'll do one thing, we will take this ark and send it to the house of Obed-Edom. आणि त्यावेळेला मग दावीद म्हटलं, आपण एक काम करू, ओबेद अदोमाच्या घरी कराराचा कोश आपण सध्याला पाठवून देऊ. See, they brought the ark on a new cart. नवीन गाडीवर कराराचा कोश आणला. In excitement, they forgot the principles of carrying the ark. आनंदामध्ये कराराचा कोश कुठल्या रीतीनं आणला जात असतो ती पद्धत विसरले. How important it is that we need to be surrounded by people who know the laws of God. किती महत्वाचं आहे की आपण आपल्या अवतीभोवती अशाच लोकांना ठेवलं पाहिजे की ज्यांना देवाचे नियम माहीत आहेत. David suffered दाविदाला त्रास झाला. because his priests did not learn the laws of God. का दाविदाला त्रास झाला? त्याच्या याजकांनी देवाचे नियम शिकले नाहीत. His prophets did not learn the law of God. त्याच्या संदेशांनी देवाचे नियम शिकून घेतले When नाही. you are surrounded by people who don't know the Bible, you will suffer. ज्या लोकांना बायबल माहित नाही असल्यांच्या संगतीत जर तुम्ही बसलात तर तुम्हाला त्रास होईल. Who are your friends? कोण आहेत तुमचे मित्र? You show me and I will tell you what you will दाखवा be मला. and what you will become. दाखवा मला तुमचे मित्र आणि मैत्रिणी कोण आहेत. मी तुम्हाला आत्ता सांगतो की तुझं नशीब काय आहे आणि तू करायला काय निघालाय And what you will become. आणि तू काय होणार आहेस. Not seeing you, but seeing what kind of friends you are surrounded with, I can tell your destiny. तुला बघून नाही, तुझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना बघून मी सांगेन तुझं नशीब काय आणि तू काय होणार आहेस. Don't be surrounded by people who don't give value to the Bible. नको ना, जी माणसं बायबलला किंमत देत नाहीत असल्यांबरोबर बसू नका. Because they will give you suggestions and opinions which has got nothing to do with the Bible. ते तुम्हाला असला काही सल्ला आणि मसलत आणि काउन्सिलिंग देतील की ज्याचा काडीभर बायबलशी संबंध नाही. God had said देव बोलला in Numbers 3:10, गणना 3:10 मध्ये देव बोललेला होता. appoint Aaron and his sons to carry out the duties of priesthood. Any unauthorized person who goes too near the sanctuary must be put to death. गणना 3 अध्याय 10 वचन देव अगोदरच बोललेला होता. आणि तू अहरोनाला व त्याच्या मुलांना नेमून ठेव आणि त्यांनी आपले याजकपण पाळावे आणि कोणी परका जवळ आला तर मरेल, त्याला जीवे मारावे. At least some prophet should have spoken the word from the word of God and cautioned King David. दाविदाच्या हाताखालच्या एखाद्या संदेष्टांनी किंवा याजकांनी तरी दाविदाला तेव्हा हे सांगायला हवं होतं ना की सर, नियमशास्त्रात असं लिहिलंय सर. But then people, they always go for only passion. पण लोकांना नेहमी आवेश आवडतो. Uzziah had passion, but passion without knowledge is stupidity. युजियाकडे आवेश होता, पण आवेशामागे ज्ञान नव्हतं, जे मूर्खपणात निघालं. See, the Pharisees had zeal, but zeal without knowledge. पुरुषांमध्ये आवेश होता, पण ज्ञान नव्हतं. Amen. आमेन. And then David got back to the law of Moses. आणि मग दावीद मोशेच्या नियमशास्त्राकडे परत गेला. David said, let me read what the Bible says. आणि दावीद म्हटला, मला वाचू दे नियमशास्त्रात बायबलमध्ये काय लिहिलंय. He didn't say, असं नाही म्हटला, what is this? हे काय, Why this happened? असं कुठे No, होतं let का? me read in the Bible. नाही, I am नाही. wrong somewhere. हे काय असं कुठे होतं का. नाही 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 नाही, मला बायबल वाचू दे, मला माझं समजून घेऊ दे, मी कुठेतरी चुकलोय, मी कुठे चुकलोय. 1 Chronicles 15:2. एक इतिहास 15:2. Then he commanded, no one except the Levites may carry the ark of God. The Lord has chosen them to carry the ark of the Lord and to serve him forever. तेव्हा दावीद म्हणाला, लेव्यांशिवाय कोणीही देवाच्या कोशाला वाहायचं नाही, कारण सर्व काळ देवाचा कोश वाहायला व त्याची सेवा करायला यहोवाने लेव्यांनाच निवडलेले आहे, दुसऱ्यांनी हात लावायचा नाही. See, how did he know it? कसं कळलं दावीदाला? He read the Bible. बायबल वाचलं म्हणून कळलं. If you are surrounded by people who are ignorant of the Bible, you will suffer. ज्या लोकांना बायबल माहित नाही, जे बायबल विषयी न अजाण आहेत, असल्या बिलीवर लोकांच्या संगतीत तुम्ही बसलात तर तुम्हाला त्रास होईल. You will suffer. त्रास होईल. People who have no value for the Bible in their life, don't even listen to their opinions, you will suffer. ज्या बिलीवर लोकांच्या जीवनात बायबलला किंमत नाही,
त्या बिलीवर लोकांबरोबर बसायचं नाही. God told me देव मला बोलला many years back खूप वर्षांपूर्वी, when I was moving with all these men of God, जेव्हा या सगळ्या देवाच्या सेवकांबरोबर पूर्वी मी फिरायचो and they used to, perform many miracles. आणि ते बरेच चमत्कार करायचे And people used to tell me, आणि लोक मला म्हणायचे, what brother? काय ब्रदर See पीटर, the other friends of yours, they are doing so much miracles. तुमचे बाकीचे मित्र किती चमत्कार करतात And people are going to them. आणि लोक त्यांच्याकडे चालले. There is no miracle in your life. तुमच्या जीवनात काही चमत्कार How नाही. will people come? ब्रदर पीटर, तुमच्याकडे लोक कशी येणार? I straight up went to prayer. मी सरळ प्रार्थनेला गेलो. And the Lord told me, प्रभू मला बोलला, you don't be worried about them, what they say and what they do. ते काय बोलतात त्याची काळजी तू नको करू, ते काय करतात ते पण तू नको बघू. You be grounded in the word of God. तू माझ्या वचनामध्ये मूळ धर And these signs shall follow when you believe the word of God. आणि देवाच्या वचनावर, माझ्या शब्दांवर जेव्हा तू विश्वास ठेवशील, हे चिन्ह चमत्कार तुझ्या मागे होत राहतील. You teach the people तू लोकांना शिकव from the word of God. या वचनात. You make them तू strong. लोकांना खंबीर कर And they will not deviate from the truth. आणि म्हणजे लोक या सत्याच्या मार्गातनं And बहकणार truth नाही will set them free. आणि सत्य त्यांना मोकळं करेल. And miracles and healings will happen. और चमत्कार होते रहेंगे. I will confirm your word with healing signs and wonders. आरोग्य पण होत राहील. माझा शब्द मी चिन्ह चमत्कार आणि आरोग्य करून सिद्ध करून दाखवीन. See, with all humility I say, many of them have just vanished. पूर्ण नम्रतेनं आज सांगतो, त्यातले बरेच आज नाहीच आहेत. I'm still standing here. मी अजून उभा आहे. I'm still standing here. मी अजूनही इथं उभा आहे. Why? का? Word of God should be our foundation. देवाचं वचन आपला पाया बनवा. You cannot build your life on your experiences with God. You cannot build your life on only prayer life. You can only build your life on the word of God. देवाने दिलेलं हे जीवन जे आहे, हे जीवन तुम्ही देवानं दिलेल्या अनुभवांवर बांधू शकत नाही. तुम्हाला You देवाच्या cannot वचनावर, build your life even on your calling. स्वतःच्या पाचारणावर सुद्धा तुम्ही तुमचं जीवन बांधू शकत नाही. You can only build your life on the word of God. जीवन बांधायला, स्वतःचंही जीवन बांधायला देवाचं वचनच लागतं. Above everything else, give place to the Bible. Your life will be made. सगळ्याहून जास्त तुझं जीवन बनायला बायबलला जागा दे. It should never happen, has God said? असं कधी होऊ नये. Because the devil will say, did God say? कारण सैतान असं म्हणत येईल की देव असं बोलला का? Because the devil knew Eve does not know the Bible. सैतानाला माहित होतं हवाबाईंना बायबल माहित नाहीये. Did God say? देव असं बोलला का? एक मिनिट मी बघतो. मग हवा बघतो. You should be like Jesus. येशू सारखं बनलं पाहिजे. The Bible says the angels will come and catch you when you fall down from the top. बायबल म्हणतं, सैतान बोलला की देवदूत येऊन तुला धरतील, तू वरून पडशील तेव्हा. Jesus said, I also know the Bible. येशू म्हटला काउंटर अटॅक, मलाही बायबल माहित आहे. Bible says, don't tempt the Lord. बायबल your God. म्हणतं प्रभू परमेश्वराला मोहात घालायला बघू नको. तुला माहितीये You तुझ्या have to अंगात, मला tell the माहितीये. devil you know the Bible. सैतानाला तोंडाळ सांगायचं मला बायबल माहितीये, माझ्या नादी लागू नको. And for that you need to read the Bible every day. आपण त्याच्यासाठी पहिली गोष्ट पहिली रोज बायबल वाचलं पाहिजे. That's why I teach you. म्हणून मी तुम्हाला शिकवतो. On Sundays and Mondays I teach you. म्हणून शनिवार रविवार मी जे एवढं तुम्हाला शिकवतो ते ह्याच्यासाठी It should enter in हे you. इथं गेलं पाहिजे. Yes, God has taught me many things. तुझं वचन मला जतन करून ठेवायला शिकव दे बापा. Amen. Amen. God has taught me many things. देवाने बरंच काही मला शिकवलंय I want to just put it in your spirit. आणि मला ते सगळं तुमच्या आत्म्यांमध्ये घालायचंय. If you take it and apply it, you shall be blessed. Not taking, but taking and applying it. घेतलं आणि वापरलं तर आशीर्वादित व्हाल. फक्त घेतलं तर नाही, Some घेतल्यावर people just वापरायला. listen and they say, I've got 2 years, one to listen, one to leave. काही लोक नुसतंच ऐकतात, ऐकल्यावर झालं सुना 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 किया क्या. Are you सुन understand? के खरो, खाली सुनो मत. But पण the delay उशीर of how many months? किती महिन्यांचा झाला उशीर? 3 months. 3 महिने झाला उशीर. 3 months the ark remained in one house. 3 महिने कराराचा कोश एका माणसाच्या घरात राहिला. उशीर. See, आपण उशीर करतो. Why? Don't know the word of God. वचन Why? माहित नाही ना. We don't listen to का? God. देवाचं वचन माहित नाही. देवाचं वचन आपण ऐकत 3 नाही. months earlier the ark would have come in Jerusalem. 3 महिने अगोदरच देवाचा कराराचा कोश येरुशलेमेत येऊ शकला असता. Did you see the delay of the timing of David? पण पहा ना, दाविदाकडनं उशीर झाला. But then that is the goodness of God. He has tolerance. पण देवाचा हा चांगुलपणा आहे की देव रस्त्यात न जाता जाता, आपण जर नशीब पकडलेलं आहे आणि त्याच्यात चालतोय, तर रस्त्यात न जाता आता कधी कधी इकडे तिकडे काही झालं तर But देव he सहन knows करून this घेतो. fellow's passion is for the temple. कारण देवाला माहिती असतं की शेवटी या माणसाचा आवेश मंदिरासाठी आहे. Once God is sure that your passion is what you are after and you miss a few things, God just
एकदा का देवाला कळलं ना की तुझा आवेश तुझ्या Tolerance. ठरलेल्या नशिबावर आहे, तर ते पूर्ण करताना होणाऱ्या थोड्या चुका देव सहन करून घेतो. सहन करतो. वेव ऑफ काही असो त्याचा एकच आहे ध्येय की हो ना. बाबा मला टेम्पल बांधायचं. हो, ते म्हणतो पोरग कसंही आहे, if वेळ he- वाकडं थोडं पण माझं आहे. If he misses that major thing, then I will give him major. मुख्य rod. नशिबावरनं जर बहकला तर मी मोठे फटके मारीन. Are you understanding? कळतं का? God is saying, Peter, you do here and there, okay. ठीक ते आहे, म्हणतो थोडं इकडं पीटर तू कर, इकडे तिकडे लहान सहान थोडं कर, असं केलं तर तसं केलं चालेल. थोडंफार. Don't forget your calling. पण मुख्य पाचारण विसरू नको पीटर. And sometimes you wonder why some of the men of God are favorable by God. आणि कधी कधी आपण विचार करायला लागतो काही देवाच्या सेवकांना देवाचा एवढा अनुग्रह का? Why? का? If they are making mistakes, God is still with them. ते चुका करतात तरी देव त्यांच्या बरोबर आहे. Because कारण in the boundaries of your destiny, God has adjusted a little bit here and there. नशिबाच्या चौकटीत तुझ्या देवाने तुझ्या लहान सहान चुका खपवलेल्या आहेत. As long as you don't divert from the main. जर मुख्य नशिबातनं तू भकत नाही चलताय. This is what God taught me. हे देवाने मला शिकवलंय. Because He is a tolerant and merciful God. सहनशील देव आहे, दयाळू देव आहे तो. Though this is not His perfect will, जरी ही त्याची परिपूर्ण इच्छा नसते, but He accommodates it. पण तो खपवून घेतो की ठीक चालेल. He allows us to get into our free will, little naughtiness, little masti चालेल. परवानगी देतो की ठीक थोडीशी तुझी See, इच्छा like the स्वेच्छा. mothers say, जसं आई म्हणते बाळ जास्त खेळू नको. Then daddy says, जाऊ दे, शिकतो ना, पास होतो ना, थोडं खेळू दे. ठेवू दे, एवढा अभ्यास कर, 8 दिवस अभ्यास करतो, संडे हॉलिडे. करतो ना, ठीक आहे. आज नाही केलं ठीक आहे, पण तरी सुद्धा तो कसं तरी पास होतो. ठीक आहे ना, म्हणजे he is not. छोड ना, संडे हॉलिडे सारखा काय अभ्यास. Praise God. Hallelujah. Are you understanding? कळतं का? This is what God had taught me. देवानी मला हे शिकवलंय बरं का. Amen. We'll continue next week. पुढच्या रविवारी सुरू ठेवू. And I'm telling you, when you are fulfilling your destiny, you will be the happiest person on आणि earth. तुम्ही जेव्हा आपलं नशीब पूर्ण करायला लागाल ना, जगातला सगळ्यात सुखी आणि आनंदी माणूस तुम्हीच असाल. I sleep very well. मला इतकी मस्त झोप येते ना, मस्त एकदम. I'm not bothered. मला काही काळजी अशी सतवत नाही. मस्त. Whatever you are called to be elder, be an elder. तुम्हाला वडील म्हणून बोलवलंय, वडील राहा. Called to be deacon, be a deacon. डिकन बोलवलंय, डिकन राहा. नाही पण तो असं करू त्याला करू दे ना. हो ना. नाही अरे बाबा, सबकी छोडो खुद की देखो. Because if they are not in their right destiny, after 1-2 years they will come back. कारण ते त्यांच्या जर देवाने लिहिलेल्या नशिबात करत नसतील ना, ते 1-2 वर्षांनी परत येतील. And God allows it. ते परवानगी देतो. See, as long as you come back, that is important. पण परत आला पाहिजे, बस ते महत्वाचं आहे. See, like these times, like David missed 3 months. जसं दाविदाकडनं हे थोडंसं चुकलं धडलं, 3 महिने उशीर झाला. ठीक आहे. ठीक आहे, बेटर लेट 3 months तुम्ही 30 वर्ष करू नका. 3 महिन्याचे 30 वर्ष नको ना. एक तर आयुष्य 70 वर्षाचं, त्याच्यात 30 वर्ष वाया, म्हणजे राहिली किती. Amen. आमेन. No, but some say we have to do something. नाही, पण काही बिलीवर लोकांना आवेश घेऊन कुछ तो करना, क्या कुछ तो मतलब क्या करने का. अभी क्या कर रहे हैं? नहीं, मैं सिर्फ सैलड हूँ और कुछ करने क्या करने क्या का? करेगा? You want to become a Reinhard Bonnke? क्या बनना है. नाही, बनना क्या है. रायनार्ड बॉन्की. Only becoming Reinhard Bonnke, you will be blessed in heaven. फक्त रायनार्ड बॉन्की बनून स्वर्गात आशीर्वाद मिळतो का? किसको दिखा रहा है. See, देखने वाला सब देख रहा है. if you are a prayer warrior, do your prayer warrior job till the very end. प्रार्थना योद्धा हे तुझं काम आहे ना. नाही, कधीपर्यंत अशी प्रेयर करायची, मरेपर्यंत करायची. People think that, I should leave my job now. I want to work full time. लोकांना मधूनच असं का वाटायला लागतं माहित नाही. नाही, मी नोकरी सोडून फुल टाइम मध्ये आलं पाहिजे. Yeah, people were with me working in good places, just resigned to do full time work. माझ्या बरोबरची काही माणसं अचानक मधूनच नोकरीचा राजीनामा, काय नाही, फुल टाइम मिनिस्ट्री. Struggling now, struggling. आता झटतायत, खपतायत. And some people hate me for this because I say the truth. आणि काही लोक ह्याच कारणास्तव माझा तिरस्कार करतात, कारण मी खरं बोलतो ना. But I will tell the truth. मी खरं बोलतो म्हणून बऱ्याच Till my लोकांना death, I will tell this पण truth. मी मरेपर्यंत खरं बोलीन. We are not here to tickle the ears, but to touch the heart. मी तुमच्या कानांची खाज जिरवायला येत नाही, मी तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवायला येतो. Amen. Praise the Lord. Amen. Shall we worship God? मग देवाची आराधना करूया का.
Just Hallelujah. enter, discover your destiny. त्यामध्ये प्रवेश करा. I will आपलं tell you how नशीब to discover the destiny, don't worry. आपलं नशीब शोधून काढा. मी तुम्हाला हे पण शिकवीन की आपलं नशीब कसं शोधायचं. There lies your blessing. तिथंच तुमचा आशीर्वाद आहे. आमेन. Continue doing what you have been doing. तुम्ही जे करत आलाय ते करत राहा. Continue doing it. जे करत आलाय ते करत राहा. But Pastor, I'm just a volunteer. Continue. पास्टर मी व्हॉलेंटियर आहे. आज 25 वर्ष झाली मी व्हॉलेंटियरच आहे. Okay. ठीक आहे ना. व्हॉलेंटियरच आहे म्हणजे मग आता तुला All पास्टरची your life you be a volunteer. आयुष्यभर व्हॉलेंटियर. You know, in the world it is like, promotion. पण ते जगात असतं ना प्रमोशन. ते घुसलेलं आहे See, like, मिनिस्ट्रीत after this I should become like this. की एवढ्यानंतर मग हे प्रमोशन, मग तेवढ्यानंतर ते प्रमोशन. Every promotion in the world depends on your destiny you fulfill in the spiritual realm. जगातलं प्रत्येक प्रमोशन तुम्ही आध्यात्मिक स्तरात तुमचं नशीब किती पूर्ण करताय Yes. त्यावर अवलंबून आहे. Amen. Huh? So cell leaders, सेल लीडर्स, continue working as cell leaders. सेल लीडर म्हणून काम करत राहा. Zonals and ACLs Zonal, and area in charge, continue doing your work ACL, faithfully. एरिया इंचार्ज काम विश्वासूपणे करत राहा. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद God देईल. will make provision for you. देव तुम्हाला पुरवेल. He will prosper you. देव तुम्हाला समृद्ध करेल. You're called to be a singer. Sing. गायक म्हणून बोलवलंय, गात राहा. Amen. आमेन. You're getting this opportunity, this stage. Sing before thousands. ही संधी मिळते, ही वेदी मिळते, हजारो लोकांसमोर गा ना. Amen. Amen. You're getting the chance. Sing. संधी मिळतीये गा. Let people be touched. लोकांना स्पर्श होऊ दे. Let people be blessed. लोकांना आशीर्वाद मिळू दे. Like my wife sings on Saturdays, people are blessed. जसं माझी पत्नी शनिवारची गाते, लोक आशीर्वादित Like होतात. the choir of ours sings on Saturdays, Sundays, Mondays, people are क्वायर blessed. गाणी गाते, शनिवार रविवार सोमवार लोक आशीर्वादित होतात. They know their limitations. त्यांना त्यांच्या नशिबातली चौकट माहिती They आहे. know it. त्यांना माहित आहे. This is my call. बस हेच आहे, यही करना है. I have to be with this David. मला या दाविदा बरोबर राहायचंय. And when they are with this David, आणि जेव्हा ते या दाविदा बरोबर राहतील, they are helping me to fulfill my destiny, and along with it, they are fulfilling their destiny. ते मला मदत करतात माझं नशीब पूर्ण करायला, आणि त्या समवेत ते स्वतःचं नशीब पण पूर्ण करतात. Same goes with all of you. जसं त्यांचं तसं सगळ्यांचं. You have not come here by accident. तुम्ही- God has brought you divinely to me. तुम्ही अपघाताने इथे आलेला नाही, देवाने दैवीरित्या तुम्हाला माझ्याकडे आणलंय. God has raised special people देवाने खास लोक उभे केलेत that who are around me, जे माझ्या अवतीभोवती आहेत, fulfilling my destiny, माझं नशीब पूर्ण करतायत. whereby they also fulfill their own destinies. आणि माझं नशीब पूर्ण करायला मला मदत करत असताना ते त्यांचं नशीबही पूर्ण करतायत. And that's all God has called you to do. आणि देवाने तुम्हाला हेच पूर्ण करायला बोलवलंय. Let us worship the Lord. देवाची आराधना करू. सुबह का गीत तू Thank you, है, रातों का ख्वाब है, मेरी तृप्ति तू है, Amen. हर पल बजूंगा तुझे, मेरी तृप्ति तू है, Yes, Father. आमेन. हर पल बजूंगा तुझे, यरूशलेम में जो भूलूं तुझे, यरूशलेम में हाँ. जो भूलूं तुझे, हालेलुया. दाया हाथ मेरा सूखे, Amen. यरूशलेम में जो भूलूं तुझे, वाह, हालेलुया. दाया हाथ मेरा सूखे, महिमानंद की दामान तो गूंगी हो मेरी जुबान, Glory. महिमा आनंद की नामान तो गूंगी हो मेरी जुबान, आनंद की भरपूरी तू है सदा. Thank you, Jesus. दूल्हा मेरे न भूलूं तुझे, आनंद की भरपूरी Glory. तू है खुदा. दूल्हा मेरे सुबह का गीत तू है, रातों का ख्वाब है, मेरी तृप्ति तू है, हर पल बजूंगा
manthala raba shakara Bakaraba bara bara. shandorororo. Ribikira bara mantolo Banda roba kura ikanama bara bara. sando. If in your destiny it is written to suffer, तुमच्या नशिबात त्रास सोसणे लिहिलेलं आहे, you will suffer. तर तुम्हाला त्रास होणार. Jesus said, येशू बोलला, tell Paul, पॉलला सांग, in fulfilling his destiny, he has to suffer many things. for त्याचं my नशीब name's पूर्ण sake. करताना त्याला बऱ्याच गोष्टी माझ्या खातर सोसाव्या लागतील. Then you may be a Paul with miracle working. मग तुम्ही असाल कदाचित पॉल चमत्कार करणारा, If तरी that पण is a portion of your destiny, you will go through it, but God will be with you at every तुझ्या moment. नशिबात जर तो ठरलेला वाटा आहे तर तो पूर्ण होणारच आहे, पण देव तुला त्या सगळ्यातून जायला सहाय्य करेल. The more God wants to elevate you, the more He will allow you to go through suffering. जेवढं देवाला तुला उंच आणायचं असेल तेवढं देव तुला त्रासातून जाऊ देईल. Don't be bitter about those sufferings and त्या trouble. त्रासांविषयी न कडूपणा निर्माण होऊ देऊ नका. You cannot escape it. नाही पळून जाऊ शकत ठरलेल्या नशिबातनं. I could not escape the attack that came upon me. माझ्यावरती जो हल्ला झाला त्यातनं मी नाही पळू शकलो. लोकांनी मला माझ्या was- घरात येऊन मारलेलं It आहे. was destined for me, माझ्यासाठी ते माझ्या नशिबात लिहिलेलं होतं. but God had revealed it to me many years back. पण देवानी खूप वर्षांपूर्वी मला हे प्रगटही केलं होतं. I cannot escape. मी ह्यातनं पळून नाही जाऊ शकत. इट इज रिटन. But पण through it, there will be greater glory for my God. त्याद्वारे माझ्या देवाला महान गौरव मिळेल. All will not have this kind of destiny. सगळ्यांना अशा पद्धतीचं नशीब मिळणार नाही. What Paul underwent, Peter didn't undergo. पॉल ज्यातनं कशातनं गेला, पीटर त्यातनं गेला नाही. Nobody beat Peter up, पीटरला कोणी मारलेलं नाही. but they beat up Paul पॉलला सगळ्यांनी खूप मारलं, because that was his destiny. कारण पॉलच्या नशिबात ठरलेला तो वाटा That's why होता. he was used also more mightily than Peter or anybody else. म्हणून तर पॉलचा वापर पण पीटरपेक्षा आणि इतर कुणाही पेक्षा जास्त झाला ना. Everything is for our sanctification. सगळं आपल्या शुद्धीकरणासाठी आहे. If you are going through some trials, तुम्ही जर कुठल्या काही त्रासातनं जाताय, don't worry. समस्येतनं जाताय, तर काळजी करू नका. Continue fulfilling your destiny. नशिबात लिहिलेलं पूर्ण करत राहा राजा. God will help you. देव See तुला through. मदत करेल. He will help you. देव तुला मदत करेल You will come the other side आणि तू पैल तिरी येशील. victorious. विजयी Victorious. विजयी येशील. How could Jesus say about Paul that he has to suffer many things even before he suffered one thing? पॉल विषयीनं येशू कसं हे म्हणू शकला की त्याला बरंच काही माझ्या नावाखातर सोसावं लागेल. त्याने सोसायच्याही अगोदर बोलून गेला, Because it was written. कारण लिहिलेलं होतं, ठरलेलं होतं. He cannot escape it. त्यातनं पळवाट काही नाही आहे, सुटू नाही शकत. लिखा है उससे तो जाना ही है. He prayed 3 times. Jesus said, my grace is sufficient for you. That is destined for you. It cannot change. 3 वेळेला पॉलनी प्रार्थना केली. प्रभू त्याला एकच म्हटला, माझी कृपा तुला पुरेशी आहे. यातनं तू पळवाट काढू शकत नाही. ठरलेलं ठरलंय. Where can I go from your presence? तुझ्या सहवासापासनं मी कुठं पळून जाऊ? If I go to hell, there you are. If I go to heaven, there you cannot escape. You may go from here to another land, but all those processes that you have to go through to fulfill your destiny, it will catch up with मी you. नरकात जाऊ तिथं तू आहे, स्वर्गात जाऊ तिथं तू आहे, शहर सोडून दुसऱ्या शहरात जाऊ नाही. पळवाटा काढून चालणार नाही. What is written will have to जे happen. लिहिलेलं आहे ते घडायलाच हवं. Humbly accept. नम्रपणे स्वीकारा. नम्रपणे स्वीकारा. बोली भाषेत गपचूप स्वीकार. तुझ्या नशिबात काय लिहिलंय. People might change. लोक बदलतील कदाचित. You cannot change your destiny. New त्यातनं- people will come, but what has been your portion, it has to happen to you. त्यातनं तुझं नशीब बदलत नाही. लोक येतील, लोक जातील. तुझं नशीब जे ठरलेलं आहे ते ठरलेलंच आहे. We need to humbly say, yes, I am Lord. आपण नम्रपणे म्हणायचं की प्रभू मी तुझ्या समोर उभा आहे. Paul said, पॉल बोलला, let it so happen to me if it होऊ is written दे. in my destiny. माझ्या नशिबात जर हे लिहिलेलं आहे तो होऊ दे. But God was with Paul. पण देव पॉल बरोबर होता. Once he even died, but he got up. एकदा जवळजवळ मेला पण उठला. How can he die before his time? वेळे अगोदर मरणार कसा? You are just walking in your destiny. तुम्ही तुमच्या नशिबात चालताय फक्त. Yes, free will can take you out of God's will, but that will be bad. for you. स्वेच्छा तुम्हाला देवाच्या इच्छेतनं बाहेर काढेल पण ते वाईट होईल. Thank you, Jesus. धन्यवाद. Now I pray, Lord, आता मी प्रार्थना करतो प्रभू, as my church is walking in their destiny, माझं चर्च जसं त्यांच्या नशिबात
चालायचा प्रयत्न करतंय. Make all provisions that go along with their destiny. सगळा पुरवठा दे त्यांना त्यांच्या नशिबात नशीब पूर्ण करत असताना लागणारा. Bless them now. आशीर्वादित कर त्यांना आता. Bless my people. आशीर्वादित कर माझे लोक. In Jesus' name. येशूच्या नावात रबा संदू. If health is disturbing them to fulfill their destiny, heal them, Lord. त्यांची तब्येत त्यांना त्यांचं नशीब पूर्ण करण्यापासून त्रास देत असेल तर प्रथम त्यांना आरोग्य दे. Heal them. त्यांना आरोग्य दे. Because as David wasted 3 months, they may be wasting some time to fulfill their कारण destiny. दाविदाने जसं 3 महिने वाया घालवले तसं कदाचित ह्यांच्यातली काही माणसं त्यांचे महिने वाया घालवत असतील. Sometimes because of your health, you may waste a time. कधी कधी तब्येत बिघडल्यामुळे वेळ वाया जातो. Lord, प्रभू heal them. त्यांना आरोग्य दे. Those who need healing now. ज्यांना आरोग्याची गरज आहे आता. Because you want to fulfill your destiny, He will heal you. तुम्हाला तुमचं नशीब पूर्ण करायची इच्छा आहे म्हणून तो तुम्हाला बरं करेल. Just raise your hand and I'll हात वर pray करा. for you. ज्यांना Those who आरोग्य need हवंय healing. ज्यांना आरोग्य हवंय हात वर करा. मी Lord. प्रार्थना करेन. प्रभू Touch all of my people या सर्व माझ्या लोकांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Every sickness, प्रत्येक आजार leave my people in सोड माझ्या Jesus' लोकांना name. येशूच्या नावात get out. Leave. I claim healing for them मी आरोग्य मागतो त्यांच्यासाठी now आता in Jesus' name. येशूच्या नावात. Lord, bless all of them, oh Father. प्रभू सगळ्यांना आशीर्वादित कर As you blessed David's men, जसं तू दाविदाच्या माणसांना आशीर्वादित केलं. bless my people. माझी माणसं आशीर्वादित कर. Thank you, Father. धन्यवाद बाबा. Thank you, Master. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. Praise the Lord. आमेन.